वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या आत असलेल्या उद्योजकता कौशल्यांना विकसित करण्यासाठी चालवले जाणारे बुलेट कोर्सेस असतील. सगळ्यात शेवटी आपण जो एक मोठं प्रदर्शन घेत असतो तो असेल. अशा काही प्राथमिक बाबी आपण करत आहोत. उद्योजक हा काही आभाळातून पडत नसतो किंवा आईच्या पोटातून जन्माला येत नसतो. प्राप्त परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला स्ट्रगल करावं लागतं, संघर्ष करावा लागतो आणि त्याच्यातून आपण पुढे जात असतो. आज या ठिकाणी एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेलच्या अंतर्गत जो डे आपण साजरा करत आहोत त्यासाठी खास या ठिकाणी महाविद्यालयाचे एक अत्यंत चांगले पाठीराखे, हितचिंतक आणि महाविद्यालयाच्या संदर्भामध्ये ज्या ज्यावेळी काही अडचणी येतात, विद्यार्थ्यांच्या असो किंवा इतर असो, गेली 15 ते 20 वर्ष म्हणजे स्वतःची विद्यार्थी दशा संपल्यानंतर जे ठामपणानं धावून येतात, पाठीशी उभे राहतात, असे या कर्जत तालुक्यातील एक यशस्वी उद्योजक म्हणजे दीपक शेठ शिंदे यांना आपण आज निमंत्रित केलेलं आहे. आणि या अंतर्गत उद्योजक आपल्या भेटीला हा भाषण माझा कार्यक्रम न होता थोडा चर्चात्मक व्हावा, संवादात्मक व्हावा. तुमच्या मनामध्ये जे काही कुतूहल असतं, प्रश्न असतात, त्यांना वाट मोकळी करून द्यावी. काहींची स्वप्न असतात चांगला काहीतरी उद्योजक होण्याची किंवा व्यवसाय करण्यासाठी पुढे जाण्याची, की ज्यांना एक प्रोत्साहन आणि प्रेरणा आपण या सेलच्या माध्यमातून देत असतो. आणि या सेलचे प्रमुख वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाचे उपप्राचार्य प्राध्यापक भागवत यादव ह्या ठिकाणी आहेत. महाविद्यालयामध्ये क्वालिटी एज्युकेशन म्हणून जी थीम आहे त्या क्वालिटी एज्युकेशनच्या अंतर्गत इंटरनल क्वालिटी इन्शुरन्स सेल हा जो IKEC नावाचा विभाग आहे त्याचे प्रमुख या ठिकाणी डॉक्टर संदीप पै आहे. आणि तुमच्यातलीच एक, पण भविष्यात ती देखील उद्योजक होऊ शकते असं एक फक्त प्रातिनिधिक उदाहरण म्हणून तिच्या घरामध्ये व्यवसायाची काहीतरी एक परंपरा आहे. अशी कोमल जाधव नावाची विद्यार्थिनी आहे. तिला पण आपण मुद्दाम या ठिकाणी मंचावर यासाठी बसवले की तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकवशील. जसं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये डांबरी रस्त्यावर चालत असताना आपल्याला असं वाटतं की समोर पाणी आहे, पण ते पाणी नसतं, ते मृगजळ असतं आणि आपण पाणी आहे असा भास होत त्याच्या मागे पळतो. किंवा कस्तुरी मृग जो असतो त्या कस्तुरी मृगाचा सुगंध असणारा जो काही कोंब असतो तो त्या कस्तुरी मृगाच्या आतच असतो, बिंदीजवळ. तर त्याला असं वाटतं की इकडनं सुगंध येतो, तिकडनं येतो, तिकडनं येतो असं त्याला वाटत असतं आणि ते मग असं बेभान होऊन पळत राहतं त्या सुगंधाच्या मागे मागे. तर त्याच्या आतच ते असतं, पण त्याला ते माहीत नसतं. आणि दादा पाटील महाविद्यालय जे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या प्रेरणेतून आणि कर्मयोगी दादा पाटलांच्या प्रयत्नातून उभं राहिलेलं की शेतकऱ्याच्या मुलाच्या हातामध्ये औत आहे, दौत ही दिलेली आहे, परंतु तराजू देण्याची गरज आहे. आणि तराजू द्यायचा असेल तर त्याला व्यवसाय विमुख केलं पाहिजे. इंग्रजांनी अधिराज्य गाजवलं 150-200 वर्ष. त्याच्याच आधारानं एका हातामध्ये तलवार आणि दुसऱ्या हातामध्ये तराजू हे घेऊनच ते भारतात आले. आणि पाहता पाहता त्यांनी सगळा भारत पदाक्रांत केला. आपण पारंपरिकदृष्ट्या वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय धंदे हे करतोच आहोत, परंतु आज जगामध्ये आपण पाहतो उद्योग किंवा व्यवसाय हेच त्या देशाचं सामर्थ्यस्थळ आहे. सरांनी नुकतंच सांगितलं की राष्ट्रीय उत्पन्न नावाचा शब्द आहे की ज्याच्यावर तो देश महाशक्ती आहे की नाही हे ठरत असतं. आणि मग आपल्याला कोणतरी म्हणतं की भारताचं राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार केला तर 5व्या क्रमांकाची आपली अर्थव्यवस्था आहे. कोणी म्हणतात आता 3ऱ्या क्रमांकावर आपण जात आहोत.
परंतु ग्राउंड लेवलवर जर पाहिलं तर दीपकशेठ शिंदेसारखी आणि हजारो व्यक्तिमत्व आहे की व्यवसायातले कठोर आणि चांगले अनुभव घेऊन ते आज स्टँड झालेले आहे. अनेक स्पीड ब्रेकर्स त्यांनी पार केलेले आहे आणि स्वतःचं एक वेगळं स्थान आणि अस्तित्व निर्माण केलेलं आहे. उद्योजकांच्या अनेक कहाण्या आहेत, पण विठ्ठल कामतांची एक कहाणी आहे. इडली आर्किड आणि मी नावाचं एक पुस्तक आहे, ते वाचाच होते. किंवा धीरूभाई अंबानीची एक कहाणी आहे. का बरं आम्हाला फक्त गुजराती मारवाडी यांच्याच कहाण्या का ऐकाव्याशा, मराठी माणसाच्या कहाण्या का नाही आमच्याकडे? विठ्ठल कामतांसारखं एक यशस्वी उद्योजक असलेलं व्यक्तिमत्व आमच्या समोर आहेच. परंतु व्यवसायाच्या बाबतीमध्ये मराठी माणूस अनसक्सेस ठरतो. त्याचे अनेक कारण आहेत. चर्चेमधून ते पुढे येणारच आहे, कारण याच्यातले अनेक टक्के तोडते दीपक शेट्टी या ठिकाणी सोसलेले आहे. कधी यशही आलेलं आहे, कधी अपयशही आलेलं आहे. आणि मराठी माणूस या बाबतीमध्ये कच का खातो उद्योगाच्या बाबतीत, किंवा उद्योग मोठ्या हिरिरीनं सुरू करतो, नवीन उत्साहामध्ये जोशात त्याचा उद्योग सुरू होतो आणि कालांतरानं त्याची पिछेहाट होते. त्याचं कारण व्यवसायासाठी लागणारी जी काही क्षमता आणि गुण असतात त्यानं ते पूर्णपणानं डेव्हलप केलेले नसतात. आणि मारवाडी माणूस, गुजराती माणसं, पंजाबी माणसं मात्र सक्सेस होत जातात, सक्सेसच राहतात. आणि मग छोट्या मोठ्या गोष्टींपासून त्यांची सुरुवात झालेली असते. पंजाबची फाळणी झाल्यानंतर तो सिंधी समाज, भारताची फाळणी झाल्यानंतर तो सिंधी समाज भारतात आला, हातात कटोरा घेऊन आलेला. पण त्यांनी कुठल्याही धंद्याची व्यवसायाची कधीच लाज बाळगली नाही. आणि मग पाहता 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 आज भारतामध्ये त्यांनी स्वतःचं वेगळं अस्तित्व तयार केलं. छोट्यातून त्यांनी मोठी गोष्ट साध्य केली. आपण प्रश्नोत्तराच्या रूपाने जाणार आहोत. तुम्हालाही प्रश्न विचारण्याची संधी दिलेली आहे. उत्स्फूर्तपणानं तुम्ही ही संधी घेऊ शकता. आज आपल्याबरोबर दीपक शेठ आहेत. मी त्यांना बोलतो करतो थोडंसं, आणि बोलतो करून मग आपण त्यांच्याकडनं काही क्ल्यूज आपण घेऊयात. आणि तुमच्यातल्या कोणाला भविष्यामध्ये व्यवसायात उतरायचं असेल तर त्या क्ल्यूजचा वापर तुम्हाला खूप चांगला करता येतो. दीपक शेठ हे गैरोबावाडीतलं अत्यंत छोटीशी वाडी, सुप्रसिद्ध म्हणा किंवा सगळ्या तालुक्यामध्ये प्रसिद्ध असलेली ही वाडी आहे, की ज्या वाडीमध्ये एकेकाळी खरं तर व्यवसाय, नोकरी, शिक्षण याच्या बाबतीतल्या ज्या एक जागृती म्हणतो ती अल्प होती. परंतु हळूहळू हळूहळू पाहता पाहता ह्या वाडीतली माणसं स्वतःच्या पायावर स्टँड व्हायला लागली. आज जर पाहिलं तर भैरवावाडीतील 70% माणसं व्यवसायामध्ये यशस्वी झालेली आहेत, नोकरीच्या क्षेत्रात काही गेलेली आहे. आणि जी प्रतिमा भैरवावाडीची तयार झालेली आहे खूप चांगल्या पद्धतीची. तर माझा एक पहिला प्रश्न दीपक शेठ यांना आहे की भैरवावाडीचं आणि आपलं जे एक नातं आहे, एक घनिष्ठ असं नाळ आपली जे आहे, आणि त्याच्यातून आपण व्यवसायाकडं जे वळला तर हे तुम्ही कधी वळलात आणि अशी कुठली प्रेरणा तुम्हाला मिळाली की तुम्हाला व्यवसायाकडे यावं असं वाटलं? माझा पहिला प्रश्न आपल्याला. मी व्यवसायात यायचं तुम्हाला तर मी मागे एका कार्यक्रमात सांगितलं, मी 8वीतच ठरवलं की आपल्याला व्यवसायच करायचा. आणि व्यवसाय का करायचा? तर आमच्या गावात जवळजवळ त्या काळात 1983-84च्या काळात एक 15-20 लोक फार मोठ्या प्रमाणात चांगला व्यवसाय करत होते. म्हणजे माणूस दुसऱ्याचं पाहूनच शिकतो व्यवसायात काय यायचं किंवा कसं यायचं. आणि भैरवावाडी गाव हे पहिल्यापासून व्यावसायिकदृष्ट्या शेतीच्या क्षेत्रात पण पुढारलेलं गाव आहे आणि राजकारणात पण पुढे गेलेलं आहे. नाही, पण तुमच्या घरात अशी काही परंपरा आहे का? नाही, अजिबात परंपरा. वाढवडिलांपासून अजिबात परंपरा नाही. मी ज्यावेळेस व्यवसाय चालू केला त्यावेळेस माझ्या खिशात 5,000 रुपये सुद्धा नव्हते. अच्छा. परंतु मी माझ्या स्किलवर आणि माझ्या इमानदारीवर मी व्यवसाय चालू केला आणि मला कॉन्ट्रॅक्टची कामं मिळत गेली. अच्छा. म्हणजे आपण सुरुवातीला कॉन्ट्रॅक्टर म्हणून पुढे आला आणि कॉन्ट्रॅक्टर नंतर आपला व्यवसाय वृद्धिंगत होतो, वाढत गेला. मग आता शेतीच्या बाबतीत आपण काही प्रयोग केले का? असे काही शेतीच्या बाबतीत भरपूर प्रयोग केले, पण बरेचसे प्रयोग माझे फेल गेले. अच्छा. त्याची कारण जरा सांगितली आमच्या? कारण म्हणजे तुम्हाला मी सांगतो की आपण आहे ना कुठलंही काय करायचं असेल तर पूर्ण त्याचं नॉलेज घेतलं पाहिजे.
नुसतं ऐकून आणि एखाद्याचं पाहून आपण केलं नाही. अच्छा, हे महत्वाचं कारण आहे. ओके. आणि ज्या ह्याच्यात आपली थोडी स्पेशालिटी त्याच ह्याच्यात आपण थोडं जास्त लक्ष दिलं पाहिजे. ओके. बाळांनो, मला एक सांगा, शेती कुणाकोणाच्या घरी आहे? दीपक शेठ, तुम्ही जर पाहिलं तर 90% मुलांच्या घरात शेती आहे आणि हे शेतकऱ्याचे कष्टकऱ्याचे मुलं आहेत. यांना आपण असं काय मंत्र देऊ शकाल का शेतीचा वापर व्यावसायिकदृष्ट्या करण्याच्या दृष्टीने? असं काय तुम्हाला मी सांगतो, आजपासून 1 वर्षानंतर मी आता आजच म्हणजे काल मागच्या आठवड्यात तुम्हाला माहिती आहे मी एका शेतीपूरक व्यवसाय चालू करणार आहे आणि फार मोठ्या प्रमाणात करणार आहे. आणि साधारणतः माझा अंदाज असा आहे की 1 वर्षात तो व्यवसाय खूप पुढे जाईल. त्यावेळेस इथंच ह्याच ठिकाणी आपण कार्यक्रम घेऊ किंवा मोठ्या सभागृहात घेऊ आणि ज्यांना ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्या कमीत कमी 1000 मुलांना आपण त्यात व्यवसाय शेतीपूरक. क्या बात आहे, क्या बात आहे. मी आता तुम्हाला त्या व्यवसायाचं नाव सांगणार नाही किंवा काय चाललंय ते सांगणार नाही, परंतु अत्यंत सोपा पण कष्ट करण्यासाठी फार कष्ट करावं लागणार त्या व्यवसायात, परंतु प्रत्येकाला कमी पैशात भरपूर पैसे मिळतील, भरपूर नफा मिळेल असा मी व्यवसाय चालू करतोय. 1 वर्ष झालं मी त्या व्यवसायाचं ट्रेनिंग घेतोय, माहिती काढतोय, परदेशात त्या व्यवसायाबद्दल काय चाललंय सगळं पूर्ण अभ्यास करून मी त्या व्यवसायात आता उतरायचं ठरवलंय आणि त्याचं काम आता लवकरच चालू करतोय. तुम्ही आता काहीतरी तुमच्या डोक्यामध्ये फिरताय असं सांगितलं की एक व्यवसाय तुम्हाला असा करायचा आहे की किमान 1000 मुलं या क्षेत्रामध्ये येतील आणि 1000 पेक्षा पण जास्त, पण कमीत कमी 1000 स्वतःच्या पायावर उभं राहू शकतील अशी क्षमता त्याच्यातून निर्माण होणार आहे. तुम्ही आम्हाला आता सांगू नका, चांगली गोष्ट आहे, परंतु APJ अब्दुल कलाम यांनी आम्हाला एक शिकवलं आहे विद्यार्थी दशेपासून की स्वप्न अशी पहा की ती उच्च आणि उत्तुंग असली पाहिजे आणि ती साकार करण्यासाठी जीवाच्या आकांतानं प्रयत्न करा. जीवाच्या आकांता म्हणजे तुम्ही आता सांगितलं की कष्ट. तसं पाहिलं तर कुठल्याही क्षेत्रामध्ये सक्सेस मिळवायचा असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही. सक्सेसला शॉर्टकट नसतो असं जे म्हटलं जातं ते खरंच आहे. कुठल्याही सक्सेसच्या मागे कष्टच असतात आणि स्वप्न अशी पहा की ती साकार करण्यासाठी त्या स्वप्नांचा पाठलाग करा. आपण फार चांगलं स्वप्न या नव्या पिढीच्या पुढे ठेवलेलं आहे, ते लवकरच साकार होण्यासाठी आपण प्रयत्नशीलही आहात आणि त्याच्यातून अनेकांना 1000पेक्षा जास्त मुलांना एक नवी दिशा मिळणार आहे. ही खूप चांगली आणि जमेची गोष्ट आहे. मित्रांनो, आपल्या मुलांच्याही मनात काही प्रश्न असणार आहेत. आपण बोलतो राहूया, आपण पुढे जाऊया, थोडंसं जरा मुलांना पण बोलतो करण्याचा प्रयत्न करूया. सुरुवातीला मला जरा कोमलला विचारायचं आहे. कोमल, तुझ्या घरात जरा काय व्यवसायाची परंपरा आहे? बा काय परंपरा काय आहे? स्लायडिंगचं दुकान. तुमचं स्लायडिंगचं दुकान आहे. किती साली ते केलेलं आहे? 2 वर्ष आहे. कुठं आहे ते? वीट. किती लोकसंख्या आहे बाळा? फक्त भाऊ करतो आणि कामाकडे नाही, लोकसंख्या किती आहे त्या गावाची? गावातली भरपूर आहे तशी. 10,000 5,000. ओके, अच्छा. वीट सारखं एक करमाळ आणि कर्जतच्या सीमेवरचं गाव आहे, छोटंसं गाव आहे. तिथं तो छोटासा व्यवसाय आहे. तुला साधारण अंदाज आहे का टर्नओव्हर किती आहे, किती काम मिळतं, काय आहे का? कोण चालवतो तो? भाऊ चालवतो. वडील काय करतो? शेती करतो. मग भावाला ह्या व्यवसाय करायचं काय कधीपासून कधी सुरू केलं? 11वी पासून सुरू केलं, म्हणजे 11वी शिकला तो. वा. आणि FY ला दुकान टाकलं. क्या बात आहे. त्याला स्वतःला स्लायडिंगचं काम वगैरे येतं का? छान. म्हणजे त्याच्याकडे एक स्किल होतं आणि त्या स्किलचा वापर त्याने एका व्यवसायासाठी केला. घर चांगलं चालतं? हां, खूप छान, व्हेरी गुड. आणखी घरात किती लोक आहेत तुमचे? आम्ही 4. भाऊ, तू आणि मम्मी पप्पा. पप्पा शेती करतात, पारंपरिक. आई घरात काम करते, भाऊ व्यवसाय करतो. तुला काय करायचं? लग्न करून जायचं नाही? मग गुड, चांगली गोष्ट आहे. बँकिंग तर बँकिंग. आमच्याकडे स्वप्नील मस्के सर पाहतात बँकिंगचं काहीतरी. यावर्षी 4 अधिकारी झाले बँकिंग. माहिती, कॉलेजचे 4 मुलं काय झाले? बँक CO झाले, प्रोबेशनरी ऑफिसर, IBPS. करायचं तर मग तेच पाहायचं स्वप्न.
क्लार्क गिर्क नको आपल्याला काय. आणि आम्हाला जर काही व्यवसायात लागलं भविष्यात कर्ज घ्यायचं तर मदत करायची. ठीक आहे. दीपक शेठ, त्या कन्येनं आता असं सांगितलं की बाबा 11वीला असताना तिच्या भावाने सुरू केलं. आता तुम्ही या क्षेत्रात कितव्या वर्षी आलात आणि म्हणजे व्यवसाय असा कधीपासून सुरू करावा सध्यात काय वाटतं याच्याविषयी? नाही, व्यवसाय करायला काही कुठलं वय लागत नाही. म्हणजे व्यवसायाला वय नाही. अजिबात नाही. तुम्ही 15व्या 10व्या वर्षी व्यवसाय करू शकता. पण तुम्हाला एक उदाहरण सांगतो. हा काय आपला चर्चेचा म्हणजे जनरल नॉलेजचा विषय नाही, पण एलॉन मस्क माहिती तुम्हाला सगळ्यांना, टेस्लाचे CEO. त्यांना त्यांच्या आई वडिलांनी 9व्या वर्षी कॉम्प्युटर दिलं आणि त्या कॉम्प्युटर बरोबर एक पुस्तक मिळालं त्यांना गिफ्ट. तर त्या माणसाने 3 दिवसात ते पुस्तक पूर्ण वाचून पाठ केलं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो वयाच्या 12व्या वर्षी एलॉन मस्कने आपलं प्रॉडक्ट तयार केलं आणि ते विकायला चालू केलं आपल्या स्वतःच्या भावाच्या मदतीने. त्याच्यामुळे व्यवसायाला कुठलंही वय लागत नाही आणि काहीही लागत नाही. छान, व्हेरी गुड. असं म्हणतात की ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ विचारू नये आणि सांगू पण नाही. तसं व्यवसाय कधी सुरू करावा हे काही निश्चित नसतं आणि अति खरं आहे. म्हणजे मी मुद्दाम सांगतो 10वीला नापास झालो. थोडं माझं पण सांगू. 10वीला नापास झालो. वडिलांचं बऱ्याच जणांना माहीत आहे काय. मी 4थीला असताना पोंगा पंडित घेतली. आमच्याकडे ऊसतोड कामगार यायचे पहाटे 4 वाजता उठून. घरची परिस्थिती हलाखीची होती, शिकायला पैसे नसायचे. तर ते पोंगा पंडित माहिती मिळाल्या बॉबी ते घ्यायचं आणि त्या सगळ्या कोप्यांवर जायचं. त्या आमच्या भागात पोंगा पंडित म्हणायचं. 4थीला असताना मी ते काम करायचं. नंतर पाव बटर विकायचं. पुढं बंद पडलेली वडिलांची टपरी 5 रुपये भांडवलावर सुरू केली. फक्त 5 रुपये. मी 5 रुपयात काप चुना पण येणार नाही म्हणून फेकून दिले आईच्या तोंडावर. परंतु नंतर पश्चाताप आला तेच 5 रुपये घेऊन मी पानटपरी सुरू केली. तेवढ्या जेवढं येईल तेवढं आणून आणि 1 वर्षात टर्न ओव्हर टपरीचा 150 रुपये झाला पर डे धंदा. मी जास्त त्याच्या खोल्यात जात नाही कारण आपल्याला दीपक शेठला बोलतं करायचं आहे. तुमच्यापैकी अनेकांच्या मनात प्रश्नांची उत्सुकता आहे. अनेकांच्या मनामध्ये जर तुम्हाला कोणाला एक प्रश्न विचारायचा असेल तर उभं राहून तुम्ही नाव सांगायचं आणि प्रश्न विचारायचा. उत्सुकता, तुमची उत्सुकता ही तुमच्या आतल्या उद्योजकताला जागी करणारी आहे. कुणाला प्रश्न विचारायचा असेल हात वर करा. येस, विचारायचं मला तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय. हा, मी पुनवर राहूची करमाळा. मी साक्षी शिवाजी नरसाहेब. आता सर तुम्ही म्हणलात की मी 8वीपासूनच माझ्या डोक्यात होतं की मी व्यवसाय करावा, पण ते पण काहीतरी घडलं असेल ना असं काहीतरी की ते डोक्यात आलं तुमच्याकडे? नाही, मी सांगितलं ना की बाबा आमच्या गावात त्या काळात 20-25 व्यावसायिक होते आणि मोठे व्यावसायिक. त्यांची क्रेज गाड्या घोड्या पाहून मला असं वाटलं की आपण पण आता काय झालं तरी व्यवसाय करायचं. आमच्या वडिलांची फार इच्छा होती मी नोकरी करावी. मागे एका कार्यक्रमात सांगितलं मी नोकरी का केली नाही व कशी नोकरी टाळली. त्याच्यामुळं म्हणजे नोकरीपेक्षा व्यवसाय. हो, 100%. आता मी तुला सांगतो, मी स्टोन क्रशर टाकला 2007 साली. तर तिथं 90 मुलं होती कामाला आणि साधारणतः 15-16 लाख रुपये महिन्याला मी सॅलरी द्यायची म्हणून. मग आता मी जर नोकरी केली असेल तर मला किती पगार मिळाला असता? 10 वर्षात पण 16 लाख रुपये. हा, मी नोकरी सोडून द्यायची तुम्हाला आम्ही मागेच सांगितले. चांगला व्यवसाय होऊ शकतो. तो महाराष्ट्रात पाहिजे. बोल 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 बोल. जर व्यवसाय सुरू करायचा म्हटलं तर आपल्याला सरकारी योजनांचा काही लाभ भेटू शकतो का? सरकारी योजनांचा भरपूर मिळू शकतो आपल्याला फायदा, परंतु सरकारी योजना मिळण्यासाठी व्यवसाय करायचा नाही. आपल्याला छोटा व्यवसाय करायचा. आपल्याकडे किती पैसे, समजा 2 लाख रुपये, 2 लाख रुपयातच व्यवसाय करता आहेत तेवढ्यात. हो. आणि त्याच्यानंतर बरं बघायचं सरकारी योजना. एक तर तुम्हाला काय होतं, तुम्ही सरकारी योजनेचा फायदा घ्यायचा नंतर की राष्ट्रीयकृत बँकेत प्रकल्प झाला. राष्ट्रीयकृत बँका नवीन माणसाला एवढा त्रास देते. आता आम्ही गेलो लगेच आमचं प्रकरण एक अर्ज दिला तरी मंजूर होतं. पण नवीन मुलांना किंवा नवीन माणसांना व्यवसाय त्याची किती पण रियालिटी असली एवढा त्रास देतात की त्या माणसाची इच्छा राहत नाही परत व्यवसाय करायचा. त्याच्यामुळे पहिला व्यवसाय चालू करायचा
आपलं क्रेडिट तयार करायचं आणि नंतर आपण एखादा तो व्यवसाय एक्सपान्शन करण्यासाठी सरकारी योजनेचा फायदा घ्यायचा. म्हणजे तुमचं सिबिल काहीतरी चांगलं असणार. सिबिल लय महत्वाचं. सिबिल पेक्षा तुम्हाला सांगतो हे नियम जे काढलेत ना आणि रिझर्व्ह बँकेने पण नियम काढले, फार कडक नियम आहेत. बँकांना त्याच्या पुढे जाता येत नाही. त्याच्यामुळे अगोदर आपलं क्रेडिट करायचं, आपलं ताकद तयार करायची. बँक होऊन आली पाहिजे तुमच्याकडे किंवा आता तुम्हाला काहीतरी घ्या असं नाही. सिबिल हा जो प्रकार आहे तो काय असतो जरा सांगा बरं तुम्ही. सिबिल म्हणजे आपला क्रेडिट स्कोर काय आहे. समजा मी 5 कोटी रुपये कर्ज घेतलं आणि बँक आपल्याला हप्ते ठरवून देते आणि मग मी हप्ते रेग्युलर भरले तर माझा सिबिल स्कोर 1000 आहे. आणि तुमचे जर समजा काही त्याचे हप्ते पाहून झाले तर मग कोणाचा 900 होतो, कोणाचा 800 होतो, कोणाचा 750 होतो. 750 पर्यंत ठीक आहे. 750 पर्यंत तुम्हाला काही अडचण येत नाही, परत बँक लोन देते. परंतु असं ठरवायचं कर्ज घ्यायच्यानंतर की बा आपल्याला हा 750 रुपये 750 आणायचंच नाही, आपला 1000च राहिला पाहिजे सिबिल स्कोर. आणि शक्यतो सिबिल स्कोर आपण कुणाला जामीन झालो तो पण हे झाला तरी सिबिल स्कोर आपला खराब. हे पण गोष्टी लक्षात ठेवायचं. कुणाला जामीन व्हायचं हे पण पुढे आपण ठरवायचं बाबा कुणाला जामीन व्हायचं किंवा व्हायचंच नाही. थोडं कटू वागून ते चालतं व्यवसाय. अच्छा, म्हणजे सिबिल स्कोरवर बऱ्याच गोष्टी क्रेडिटच्या असतात. आता ज्याचं सिबिलच नाही, ज्याचा व्यवहारच नाही, व्यवसायच नाही, तर समाजासारख्याने 5 रुपयावर धंदा सुरू केला तर नंतर सिबिल तयार झालं वगैरे. आता हे जे सिबिल आहे हे सिबिल जर कमी झालं 700च्या खाली तर आपल्याला अडचणी येतात असं दीपक शेटने आता सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी जामीन राहताना सुद्धा काळजीपूर्वक डोळे उघडे ठेवून कुणाला जामीन राहायचं ते ठरवावं. याच्यात काय घडतंय की आता सध्या कर्ज बुडवण्याकडं फार मोठा कल दिसतो आहे. ज्या व्यवसायासाठी जे कर्ज घेतलेलं असतं त्या व्यवसायाला ते लावलं जातं किंवा नाही जातं किंवा काय जे असेल अनेक कारणं असतं, पण ते बुडवण्याकडे कल वाढतो आहे थोडासा. त्याचं कारण काय असावं? नाही, आता तुम्हाला मी पहिले एक सांगतो की आता प्रत्येकाने अशी मेंटॅलिटी करायची की कर्ज आपण बुडू शकत नाही. आता इथून पुढच्या काळात कर्ज बुडवणं एवढं सोपं राहिलं पाहिजे. बँकांना आता रिझर्व्ह बँकेने अधिकार दिले डायरेक्ट तुमच्या प्रॉपर्टीला अटॅचमेंट करायचं. त्याच्यामुळे थोडा वेळ जातो 2-4 वर्ष, परंतु ते कर्ज बुडू शकत नाही. एक होऊ शकतं की तुम्हाला काही व्याज सवलत देतात राष्ट्रीय बँका, तर त्याच्यासाठी तुम्ही असं आपलं स्वतःचं सिबिल खराब करणार. माझं सिबिल आज 980 सिबिल. ज्यांना ज्यांना व्यवसाय करायचा त्यांनी इथून पुढे प्रत्येकाने असं ठरवायचं की बाबा आपण आता कर्ज घेतोय तर कर्ज घेतल्यानंतर आपला सिबिल स्कोर कसा 1000 राहील हाच प्रयत्न करा. त्यामध्ये आम्ही काही पेपरमध्ये वाचतो बुडीतमध्ये ते झालं समजा, त्याला काहीतरी नाव आहे, बुडीतमध्ये ते डिक्लेअर झालं NPA काय. हां, मला जास्त त्यातलं टेक्निकल माहीत नाही. नंतर मग शासन काहीतरी ते माफ करतं, काही उद्योजक पळून जातात बाहेर, असं काय ते बरंच काय काय नाही. जे बाहेर पळून गेले त्यांची प्रॉपर्टी सीज केलेली बँकेने. ओके. आणि समजा कसं होतं ते जे पळून जाते त्यांची मोठी ताकद असते, त्यांच्या मागे काही सरकारी लोक असतात, त्याच्यामुळे त्यांना शक्य होतं ते पळून जाणं. पण त्यांचं सुद्धा काय जीवन झालंय. आज एवढा मोठा माणूस आपला हा किंगफिशरचा मालक किती मोठा माणूस होता की त्याची सगळ्या देशात आपल्या त्याची चर्चा होती. त्याला पळून जायला कुठे लपूनच बसवलं. मस्त आता माझ्याकडे कसं एवढे पैसे बुडवले. त्याच्यामुळे कर्ज बुडवणं ही कुणीही डोक्यात ठेवू नका इथून पुढच्या काळात. विजय मल्ल्या. आता हा विजय मल्ल्या जो आहे ना एकेकाळचा डॉन, परंतु डॉन मध्ये तो व्यवसाय डॉन, असं काही डॉन नव्हतं काय भांडण व्यवसाय. आपली चर्चाच व्यवसायावर आहे. आपण गँगवॉरवर बोलत नाही, आपली चर्चा व्यवसायावर आहे नाही. त्यातला डॉन, पण त्याचं एक अधिराज्य होतं, स्वतःची एअरलाईन कंपनी होती, बरंच काय काय काय, त्याचं राहणीमान, त्याची स्टाईल, ते सगळं मोहमय असं सगळं. पण त्याचा जो व्यवसाय होता मला ते एक प्रश्न आठवलं म्हणू शकतो की आपण हॉटेल भैरव ग्रँड सारखं एक अत्यंत या तालुक्यातलं पहिलं 5 स्टारला लागलेलं असं हे हॉटेल उभं केलं. अनेकदा आमची भेट त्या हॉटेलला झाली. पाहिल्यानंतर मोठ्या शहरातला माणूस मोहित होतो आणि अत्यंत भैरववाडीसारख्या अत्यंत आडबाजूला ते हॉटेल आपण टाकलं, बरोबर. हे टाकत असताना तुमच्याकडे अनेक प्रकारचे ग्राहक येतात
तुम्हाला असं कधी वाटलं नाही का हो की बाहेर एक क्रेज आहे, विजय मल्ल्यासारख्या माणसांनी तयार केली, हॉटेल म्हटलं की त्याला जोडून लगेच बार असतो, बरोबर, आणि त्याच्याशिवाय व्यवसाय चालतच नाही. तुम्हाला असं कोणी हट्ट केला नाही का तुम्ही हे जोडून करा, आमची गैरसोय होते, किंवा कसं बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? साहेब तुम्हाला सांगतो, काही आपली तत्व असतात, पैसे आणि तत्व ह्याच्यात थोडं अंतर ठेवलं पाहिजे. येस, आपण आपले तत्व पैशासाठी सोडलेच नाही पाहिजे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. अल्बेनिया सारखा एक देश आहे, तुम्ही म्हणता हा लयच इंटरनॅशनल लेवलचं सांगायला लागलाय, पण सांगतो ह्याच्यात म्हणजे ऐकण्यासारखी स्टोरी त्यांनी. तिथली एक मुलगी मीरा मूर्ती का काहीतरी असं नाव आहे तिचं. तर तिने AI मध्ये शिक्षण घेतलं अमेरिकेचं, एकदम गरीब घरातली मुलगी. तिला आपल्या टेस्लाचे जे मालक आहेत, टेस्ला नाही सॉरी आपले मार्क झुकरबर्ग यांनी तिला 12,000 कोटी रुपये पगाराची ऑफर, 12 नाही सॉरी 8,700 कोटी रुपये पगार देतो, तू आमची कंपनी जॉईन कर टेस्ला. परंतु तिने ती ऑफर नाकारली. का नाकारली? तर तिचे पण काही तत्व आहेत. तिने सांगितलं की बाबा पैसा हा सर्वस्व नाही. 12,700 कोटीची ऑफर कोणी नाकारेल. अच्छा, तसं तुम्हाला सांगतो माझ्याकडे पण आता भरपूर कस्टमर घेतात, शेती तर एवढी जागा आहे, पलीकडे करा तुम्ही चालू, पण आपले जे काही तत्व असतात आणि पैशासाठी सगळं करायचं नाही. आपल्याला परमेश्वराने दिलंय ना तर त्यात समाधान. व्यवसाय किंवा नोकरी त्यांनी फार आयुष्यातला एक मंत्र सांगितला, कुठलंही असो तुमचं, त्यामध्ये नैतिकता आणि मूल्य या दोन गोष्टी आणि त्याचे इथिक्स पाळायचे असतात. म्हणून टाटा ही भारतरत्न का आहे त्याचं कारण टाटांनी कधीही तडजोड केली नाही. आपल्या व्यवसायाचा, वेगवेगळ्या उद्योगांचा सामाजिक जाणीव ठेवून नैतिक मूल्य जपत आणि तत्वांशी कुठलीही तडजोड न करता या माणसानं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व या भारतात निर्माण केलं. आणि मग जी या पद्धतीनं नैतिक मूल्य सोडून बख्खळ पैसा येऊ शकतो, बख्खळ पैसा, पण स्वास्थ्य आणि सुख याच्यापासून तो माणूस खूप दूर जातो. आणि हे रहस्य आहे दीपक शेठच्या यशस्वी आणि आनंददायी जीवनाचं रहस्य आहे. त्यांच्या जीवनात अनेक चढ उतार आलेले आहे, अनेक टक्केटोंबे त्यांनी खाल्लेले आहे, अनेक संकटही त्यांनी सोसलेली आहे, पण आपल्या मूल्यांशी त्यांनी कधी तडजोड स्वीकारली नाही आणि व्यवसायामध्ये त्यांनी या गोष्टी येऊ दिलेल्या नाही. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करत असताना आपण कॉन्ट्रॅक्टर, नंतर स्टोन क्रशरच्या खाली, नंतर आता हॉटेल, आणि आता पुढचं एक स्वप्न आपण ठेवलेलं आहे. हा जो आपला प्रवास झालेला आहे, आता ह्या प्रवासामध्ये आपल्यावर आलेली कुठलीही दोन संकट असतात की ज्याच्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये प्रचंड मोठा एक भिंत उभी आहे. तुम्हाला मी सांगतो, ज्याला व्यवसाय करायचा आहे त्या माणसाने दोन तत्व पाळायचे. एक तर व्यसन करायचं नाही, दुसरं राजकारणात यायचं नाही, आणि कुठल्या राजकारणाच्या जवळ पण जायचं नाही. मी काय चूक केली? व्यसन नाही केलं. मी पहिल्यापासून राजकारणात होतो, परंतु आता ह्या 6-7 वर्षात एकदम सक्रिय झालं. माझा स्टोन क्रशरचा व्यवसाय फार मोठा होता, 25-30 करोड रुपयाचा टर्नओव्हर होता दरवर्षी. परंतु ह्या राजकारणामुळे असं झालं की ज्यांच्या विरोधात मी काम केलं त्यांनी मला त्रास दिला, स्टोन क्रशर बंद पडला. आणि ज्यांच्यासाठी मी एवढं केलं, काय पण भांडणं त्यांना सगळ्या गोष्टी केल्या, बऱ्याच लोकांना माहिती आहे आपल्या तालुक्यात, त्यांनी काहीच मदत केली नाही आपल्याला. ह्या दोन गोष्टी तुम्ही पाळा. समजा ठीक आहे माझ्या ह्याच्यात ही होतं म्हणून मी नंतर हॉटेल टाकलं, आता अजून एक मोठा व्यवसाय करतोय, त्याच्यामुळे काय अडचण नाही. परंतु एखादा साधारण माणूस याच्यात येऊन जाईल, आणि माझ्या समोर भरपूर माणसांचं ह्या 5-7 वर्षात नुकसान झालं. कारण आपल्या तालुक्याचं राजकारण इतकं चुकीच्या दिशेने चाललेलं आहे ते सांगताच येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही मला सगळ्यांना सांगतो, राजकारण घेऊ नका. आणि जर राजकारणात यायचंच असेल, तुम्हाला लयच इच्छा असेल, एक तर आमदार व्हा, नाहीतर आपल्या गावचे सरपंच. ह्या दोन सोडून दुसरं काहीच करू नका. अच्छा, म्हणजे लिंबाच्या पानावरचं पुढे येऊ नका असंच ना. हा, कुणाच्या मागं फिरूच नका, अजिबात फिरू नका कुणाच्या मागं. आपलं काम धंदा सोडून स्वतःचे पैसे खर्च होते, स्वतःच्या गाड्या जे असतात, अजिबात कुणाच्या मागं फिरू नका. आणि मी तुम्हाला सांगतो, राजकारणावरून व्यवसायाचं काहीच अडत नाही, काही. मला आजच सकाळी एका मित्राचा फोन आला होता, म्हणलं काय चाललंय काय नाही, तर म्हणलं काय नाही असं चाललंय, मोठा व्यवसाय घेतो फार मोठा पुण्यात.
म्हणलं काय तुम्ही त्यांचे ते एक मेवणे आमदार आहेत नाही म्हणलं मी जात नाही काय आपलं काम नसतं त्यांच्याकडं आणि त्यांच्या वाचून आपलं काहीच नडत नाही फक्त काय कौटुंबिक कार्यक्रम असला तरच आम्ही त्यांना भेटतो ह्या गोष्टी लक्षात म्हणजे सतरंजा उचलायचा कार्यक्रम करू नका नव्या पिढीला अजिबात करू बरोबर ना. पण तुम्ही कसे आलात राजकारणात? मी कसं झालं तुम्हाला सांगतो मी व्यवसायात आल्यानंतर मी 1 वर्षातच त्या काळात बुलेट गाडीची फार क्रेज होती मी बुलेट गाडी घेतली म्हणजे आता फॉर्च्युनरची सुद्धा नाही एवढी क्रेज होती बुलेट गाडीची मी बुलेट गाडी घेतली मग मी कर्जतला यायचो कुठं साईटवर जायच्या अगोदर थोडं थांबायचं इथं स्टँडवर आमच्या गावातलं एक दुकान होतं मग तिथं तरुण मुलं आपले आमचे मित्र कोणी असे सगळे जमायचे मी आलो की अशी माझं हे घेत गेलं मग आम्ही शिवसेना पक्ष स्थापन केला त्यात मला परत शिवसेनेचं तालुकाध्यक्ष केलं त्या काळात कसं झालं कर्जतमध्ये फार त्रास होता मुलींना तुम्हाला माहीत नाही इतका त्रास होता मुली एका स्टँडवर सुद्धा थांबता येत नव्हतं मग आम्ही संघर्ष चालू केला व्यवसाय बघता बघता झालं ते संघर्ष इतका जोरात चालू केलाय हाणार आहे ती माझ्यावर त्या काळात काहीतरी 16 केसेस झाल्या राईटच्या परंतु कर्जची सगळी दादागिरी आम्ही मोडून काढली असं होतं की व्यवसाय मला एवढा पाठीमध्ये व्यवसाय दिसायचं तुम्हाला सांगतो ज्यावेळेस माझ्यावर केस होईल माझ्या अगोदर वकील जायचा इथली कर्जची व्यावसायिक वकिलांना पाठवायचे कारण काय होतं कर्जतला जे ठराविक विशिष्ट लोक होते किराणा दुकानातून सामान घ्यायचं उधार आणि त्याला सांगायचं देणारच नाही काय करायचं इतकी दादागिरी आणि ते आम्ही आमच्या डोळ्यात पाहतो म्हणजे आता बदल खूप झालाय आता तुम्हाला सांगायला नाही पाहिजे नाही इथं एक प्राध्यापक होते प्राध्यापक नाही क्लार्क होते त्यांची सुद्धा नाही दादागिरी त्यांना सुद्धा आम्ही रात्री तिथे रूमवर मारलो आम्हाला मारू नका नंदू जेवेंना माहिती नंदू जेवेंनीच आम्हाला तक्रार केली मग बरेच प्राध्यापक काही क्लार्क लोक म्हणजे हा माणूस आम्हाला विनाकारण त्रास देतो तिथून पुढे इथं पण पूर्ण शांतता झाली तुम्ही अनेक केसेस अंगावर घेतल्या आणि अनेक केसेस अंगावर घेऊन अनेक बहिणींचे तुम्ही संरक्षण केलं आणि आजपर्यंत मी सांगतो तुम्हाला मी स्वतःसाठी एकही भांडण कुणाला शिवी सुद्धा दिली नाही नाही बऱ्याचदा असं होतं कर्जतला शासकीय अधिकारी यायला घाबरतात आजही महाराष्ट्र शासनाच्या बदली धोरणामध्ये पर्याय टाकायचा असतो कर्जतचा पर्याय अधिकारी निवडत नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणजे पूर्वीपासूनची ही क्रेज बाहेर पहा कशी तयार झालेली आहे आणि ही क्रेज खरं तर चांगल्या अंगानं व्हायला हवी होती तर ती अशी झाली आहे आज काळ परिस्थिती थोडीशी बदललेली जरी असली क्रेज मात्र पुसली गेलेली नाही ही पुसण्याचं काम खरं नव्या पिढीच्या हातात आहे या अनुषंगाने आपण काय संदेश द्या आता कसं आहे तुम्हाला आता मी तर सांगू शकत नाही तुम्ही भांडच करा माझ्यासारखं परंतु काय आहे तुम्हाला सांगतो आपल्या गावात इथल्या जवळ काय आता कर्जत मध्ये तर आता सध्या असे एवढे ब्लॅकमेलर लोक आहेत आमचे काही कॉन्ट्रॅक्टर मंडळी कामं करतात खेड्यापाड्यात त्यांना लगेच ब्लॅकमेल्स करायला सुरुवात होईल तर आज मी असं आहे की ते सांगते हे आमचं काम नाही दीपक शिंदेचं काम नाही अच्छा हा तर थोडासा असं काहीतरी एखाद्या तरुणाने एक 10 तरुणांनी पुढे येऊन असं थोडा दबदबा करा आपल्या भागात आणि चांगल्या कामाला संरक्षण द्या म्हणजे आता मला एक बोलायचं साहेब पण सगळे प्रश्न तुम्हीच विचारता त्यांना काय व्यवसाय त्यांना प्रश्न थोडंच काय ज्यावेळी तुम्ही बोलते व्हाल मी वातावरण निर्मिती करेन त्यावेळी सूत्र त्यांच्या हातात आहे कारण ते अजून जरा थोडेसे बसलेले आहेत आणि प्रश्नातून वेगवेगळे प्रश्न पुढे चाललेले आहेत आणि आता हे सगळं होत असताना शेवटी एक त्यांनी फार महत्वाचा मंत्र दिला बाळांना चांगली माणसं जी असतात ती सहन करत राहतात म्हणून वाईट माणसाचं फावतं आणि मग चांगल्या माणसाने कुठेतरी हे वातावरण बदलण्याची मोहीम हातात घेतली पाहिजे व्यावसायिकांना सुद्धा आज संरक्षणाची गरज निर्माण होते आहे म्हणजे व्यवसाय करताना सुद्धा प्रश्न निर्माण होतात नोकरी करणाराही प्रश्न निर्माण होतात आणि चांगली माणसं गप्प बसतात म्हणून ते प्रश्न निर्माण होतात मला एक आव्हान तुम्हाला सर्वांना करायचं आहे कारण व्यवसाय आणि आदर्श व्यावसायिक होत असताना तुमच्याही मनामध्ये काही स्वप्न आहे तुमच्याही मनामध्ये काही प्रश्न आहे आत्ता या करमाळ्याच्या कन्येनं चांगला प्रश्न विचारला
असे काही प्रश्न तुमच्याकडनं पण येणं अपेक्षित आहे. जरा बोला, कोण आहे का मागे? 2 नंबर बेंच, तुला काय बोलायचंय? 2 नंबर बेंच. यस मागून 2 नंबर. यस, तुला काहीतरी प्रश्न आहे? यस. हा, मला बरोबर लक्षात आलं, त्याला प्रश्न विचारायचा. सिनेसृष्टीचं असेल तुम्हाला सांगतो, मी जास्त काय पिक्चर वगैरे पाहतो, थोडेच पिक्चर पाहतो, पण सिनेसृष्टीत मी अमिताभ बच्चनला फार मानतो. अमिताभ बच्चनला याच्यासाठी मानतो की बा ती लय भारी ऍक्टिंग करतात म्हणून नाही, किंवा ते फार मोठे स्टार आहेत म्हणून. अमिताभ बच्चननी 1982 साली त्यांची एक कंपनी होती BKC म्हणून, आणि ती कंपनी बँक करप्ट झाली, त्यांच्यावर फार कर्ज झालं, सगळं थांबलं त्यांचं. अक्षरशः त्यांच्या, मला आठवतं, त्यांच्या घरावर केंद्र सरकारने नोटीस लावली जप्तीची, परंतु त्याच्यानंतर 2च वर्षात ते परत जागेवर आले. एवढ्या मोठ्या संकटातून त्यांनी मार काढला. तसं आपण सगळ्यांनी इथून पुढे व्यवसाय जर करायचा असेल तर तुमच्यावर संकट 100% येणार, आणि आपल्याकडं असं ट्रेंड आहे की संकट नाही आली तरी लोक आणतात संकट, त्याच्यापासून पण सावध राहायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, आपले काही सिक्रेट असतात ते कुणालाही सांगायचं नाही, अगदी घरी सुद्धा बोलून दाखवायचे नाही. इतकं जर व्यवसाय तुम्हाला यशस्वी व्हायचा असेल, फार पुढे जायचं असेल, तर ह्या गोष्टी तुम्ही पहा. सिक्रेट्स, बरोबर. म्हणजे व्यवसाय. अमिताभ बच्चन सारखं लढायला शिका. त्यांचे म्हणजे त्या काळात आहे ना, दररोज त्यांची एकतरी बातमी यायची, बा अमिताभ बच्चनचं असं झालं, की त्यांच्या जागेचा लिलाव झाला, आमचं झालं. तसं 6-7 महिने त्यांच्याच बातम्या होत्या अमिताभ बच्चन. मग ते आर्थिक तर खचले होते, पण मानसिक सुद्धा किती खचले असते बदनामी. एवढा मोठा माणूस जगात नावाजलेला त्या काळात हिरो, त्यांच्यावर सुद्धा वाईट वेळ आली, परंतु ते यशस्वीरित्या बाहेर निघाले. म्हणजे अमिताभ बच्चन सारखे अनेक असे सिने नट किंवा नटे आहेत की त्यांच्या सुद्धा काही कंपन्या आहेत, त्यांचे पण एक व्यवसाय, तर त्यातलाही एक आदर्श म्हणजे अमिताभ बच्चन आहे. म्हणजे आपण सहजपणानं म्हणतो पहा, कुठल्याही क्षेत्रात, जसं मगाशी डॉन शब्द वापरला, तो त्या क्षेत्रातला बच्चन आहे म्हणतो. म्हणजे बच्चननं स्वतःची तयार केलेली प्रतिमा ही नैतिक प्रतिमा आहे बा, नैतिक, म्हणून बच्चनचं नाव आहे. टाटांनी स्वतःची तयार केलेली प्रतिमा नैतिक प्रतिमा आहे, म्हणून लोक मल्ल्याचं नाव नाही घेत, टाटाचं नाव घेतात, बरोबर. तर या मुलीला काहीतरी प्रश्न आहे, तुला प्रश्न आहे काय? यस यस, विचार. काय? हाच कुठला असं नाही. मी सुरुवातीला सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर होतो. 1992 साली मला त्यावेळेस शासनाने, महाराष्ट्र शासनाने 1 कोटी रुपयाचं रजिस्ट्रेशन दिलं होतं. म्हणजे आज ते रजिस्ट्रेशन 100 कोटीचं झालं असतं. परंतु मी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय सोडून दिला, कारण काय झालं, 2005, 4 आणि 3 साली इतकी मंदी होती की शासनाकडे पैसे नव्हते. आम्ही 8-8 दिवस नगरला जाऊन बसायचो आमची बिलं काढण्यासाठी. त्याच्यामुळे मग परत स्टोन क्रशर व्यवसायात आलो. माझ्या लक्षात आलं, एका साईटवर मला नेमके त्याच कामाला पैसे होते, त्या शासनाकडे निधी होता, आणि खडीच मिळाली नाही मला. मग मी ठरवलं आपल्याला काही झालं तरी क्रशर टाकायचं. मग आपल्या तालुक्यात कमाळवाडी म्हणून गाव, तिथं मी शेती घेतली. सुरुवातीला 14 एकर, आता तिथं माझी 130 एकर शेती. मी तिथंच आता नवीन व्यवसाय चालू करणार आहे, कारण त्या भागातली लोक एवढी चांगली, इतके सहकार्य करतात ती लोक. कधीच मला त्यांनी 18 वर्षात कधीच एकाही माणसाने त्रास दिला नाही मला त्या डोंगरावरच्या. असे नेचरची गाव आपल्या तालुक्यात फार थोडी, 4-5 गाव आहेत. त्याच्यामुळे मी आता दुसरा जो व्यवसाय करणार तो पण तिथंच करणार. छान, व्हेरी गुड. म्हणजे गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतो. आयडियाचा आविष्कार माहिती आहे? किती जणांना आयडियाचा आविष्कार माहिती आहे? हात वर करा. आयडियाचा आविष्कार दोघांनाच, उभे राहा दोघं. काय आहे आयडियाचा आविष्कार? गुड गुड गुड. ओके, यस, बसा. अभिनंदन करायचं. किमान वर्गात दोघांना तरी माहिती आहे. तुमच्या वर्गात आयडियाचा आयुष्यावर आमचे भाद्याने सर आले नाही का बोलायला? आले ना. मग आयडिया, कल्पना, गरज शोधाची जननी. दीपक शेट्टीने एक रहस्य सांगितलं आता की शासकीय कॉन्ट्रॅक्टर असताना
एक कॉन्ट्रॅक्ट चालू असताना मला खडीची प्रचंड गरज निर्माण झाली आणि खडी मिळाली नाही आणि त्याच्यातून त्यांना आयडिया सुचली. काय आयडिया सुचली? स्टोन क्रशर टाकण्याची. आणि ते त्या क्षेत्रातले टॉपचे स्टोन क्रशरचे मालक झाले. म्हणजे लक्षात घ्या तुम्ही, गरज ही शोधाची जर्नी आहे, तसं आयडिया नावाची एक गोष्ट आहे. आपण 13 सप्टेंबरला आयडियाचा आविष्कार कार्यक्रम इथे घेतो आहोत. तुमच्या मेंदूत असलेल्या व्यवसायाच्या अनुषंगाने असेल किंवा कुठल्याही बाबतीतल्या आयडिया तुम्हाला कागदावर आणून प्रेझेंट करायची आहे, त्याचा आविष्कार करायचा आहे. कुठलीही नवी आयडिया. म्हणजे आम्ही दोघं तसे समवयस्क आणि समसुखी दुःखी आहोत. मी व्यवसायात गेलो नाही, ते व्यवसायात गेले, पण मी सुद्धा त्यांच्यासारखा व्यावसायिक झालो असतो. सांगितलं की मी बालपणापासून छोटं मोठं केलं. आणि मी नेहमी एक उदाहरण देतो. 2008 ते 10 या काळात नगरमध्ये प्रोफेसर चौक नावाचा एक चौक आहे की जिथं आता खाऊगल्ली निर्माण झालेली आहे. 150 गाड्या तिथं लागतात. किती? पण त्या काळामध्ये, ते आता 4 वर्षातला पार्ट आहे, त्या काळात तो चौक रिकामा होता. मी घरी जाताना त्या चौकातून जायचं म्हटलं किती छान चौक आहे, तिथं एक छोटंसं जर काही आपण गाडा टाकला तर किती भारी होईल. आणि त्या काळात मला माझ्या डॉक्टरांनी HB वाढावा म्हणून गुळाचा चहा प्यायला सांगितलं. मी तो गुळाचा चहा प्यायचो घरी गेल्यावर. बोलता बोलता मी मिसेसला म्हटलं, अरे गुळाचा चहा आपण एखादी गाडा टाकायचा का म्हणलं, प्रोफेसर चौकात आपण गुळाच्या चहाची टपरी टाकूयात का? घर चालवलं म्हटलं. त्या भागात ब्राह्मण लोक खूप राहतात म्हटलं, तिथं ब्राह्मण समाज जास्त राहतो, त्यांच्या घरात गुळ, प्रत्येक गोष्टीत गुळ असतो का, चहा लय भारी चालवलं म्हटलं. मिसेस मला हसली. कोणी पण नवीन काही म्हटलं की हसतच पाहिजे, जग हसायलाच असतं. माझी मिसेसच हसली. डॉक्टर गुळवणीचं चहा कोणी टाकतं का म्हणे, गुळवणी, असं मला मिसेस म्हटली. मी सहज बोलून गेलो, आणि तुम्ही प्रोफेसर आहात, टपरी टाकता चहाची. आणि तो विषय मागं पडला. ऍक्च्युली तो काय मी करणार होतो अशातला भाग, परंतु 5-7 वर्ष निघून गेल्यावर तुम्ही पहा, अख्ख्या महाराष्ट्रात आता खोमणी गुळाचा चहा, सरपंच गुळाचा काय क्रेज आली, त्याच्या फ्रँचायझी निर्माण झाली. पण माझी आयडिया गेली का वाऱ्यावरून? तेव्हा आयडिया प्रत्यक्षात आणण्यासाठी जसं स्वप्न पाहिल्यानंतर त्याचा पाठलाग करायला शिका म्हणतो, तसं त्यांनी सांगितलं की गरज शोधाची विजननी आहे. आणि त्याच्यातून त्यांना स्टोन क्रशर टाकावं असं वाटलं. आणि त्यांनी प्रचंड मेहनत केली, प्रचंड रात्रीचा दिवस केला. म्हणजे 8 वाजता उठणं, आणि हे असं नाही केलं त्यांनी. त्यांना 2-2 वाजता उठून जावं लागलं. 2-2 वाजता उठून जावं लागलेलं आहे. अनेकदा अनेक अडचणी आलेल्या आहेत. तो व्यवसाय करतानाच्या लाईट पासून तर अगदी अनेक टेक्निकल आणि नॉन टेक्निकल खूप अडचणी आल्या. पण त्याच्यावर मात करून त्यांनी करोडो रुपयाचा हा व्यवसाय उभा केला. करोडो रुपयाचा. त्यातले एक सक्सेसफुल मॅन राहिले. याच्या मागं त्या स्वप्नाचा त्यांनी केलेला पाठलाग, गरजेतून त्यांनी निर्माण केलेला नवीन व्यवसाय, आणि त्याच्यातून त्याचा केलेला पाठलाग. बरोबर. तर ह्या व्हाईट शर्ट मध्ये त्याला काहीतरी प्रश्न आहे मध्ये. यस, मिडल, यस, बदलाच. व्हाईट शर्ट मागा नको तो, तूच. यस, नाव सांग. काय सांग, प्रश्न काय तुझा? ते काय जरा काय? हा, ते घ्या असेल अण्णा भाऊ साठी प्रश्न. तुझा काहीतरी प्रश्न आहे, त्याच्या कानात विचारण्याऐवजी आमच्या, त्याच्या कानात काहीतरी प्रश्न विचारित होता, म्हणून म्हटलं आम्हाला विचारणार. एवढा मोठा माणूस आलेला आहे उत्तर. काय व्यवसाय सगळे चालू शकतात, फक्त आपल्याकडे स्किल पाहिजे व्यवसायाचा. आज तुम्हाला सांगतो मी, तुम्ही ती जाहिराती बघत असता इंस्टाग्रामला, फेसबुकला, लोक काय जाहिरात करतात हॉटेलवाले. आज 6 बोकड कापले सकाळी, 4 कापले. ऍक्च्युली नसतं कापलं, पण ती हॉटेल चालायला लागली ना आता असं. त्याच्यामुळे तुम्ही आता, आणि सगळ्यात सोपं तुम्हाला व्यवसाय कुठला पण करायचा असला, त्याच्यावरती जाहिरात करायची. कुठं तुम्हाला बोर्ड लावायची गरज नाही, काय नाही. तेच लोकांच्या कानावर पडलं की लोक ऑटोमॅटिक एकदा येतातच. आणि मग त्यावेळेस आपण आपलं स्किल, चांगली क्वालिटी, चांगली कुठल्याही व्यवसायात
दिली तर आपल्याकडे परत लोकांचा मुख चालू होतो. माउथ पब्लिसिटी. अजून काय आहे का प्रश्न? हा, उभं राहून बिनधास्त विचारायचं, त्याला विचारण्याऐवजी. हा, त्याने काहीतरी स्किलवर काही मुलांना लागलं नाही पाहिजे काय वगैरे. मुलींनी पण काय लाज बाळगायची नाही. मी पहाटे 4ला टपरी उडायला जायचो, समोर कॉलेज होतं, मुली जायचं तेव्हा 6-7च्या दरम्यान. मी त्यावेळी टपरीच्या पुढे झाडायचो, शेणाचा सडा मारायचो, वर्गातल्या मुली मला पाहायच्या त्यावेळेस स्वतःच्या टपरी पुढे, आणि समोर कॉलेज होतं. आजही आहे. लाज नाही बाळगायची कधी. धंद्यात लाज बाळगून चालतं का? मी पण 2 वर्ष एका कंपनीत, मोठ्या कंपनीत सुपरवायझरचं काम केलं. परंतु काम असं केलं की त्या कंपनीत सगळ्या अधिकाऱ्यांना ह्यांना वाटायचं हाच प्रोजेक्ट मॅनेजर आहे. एवढं इमानदारीने आणि एवढं स्किलफुल काम केलं की मला त्याचं काही नॉलेज नव्हतं. मी 12वी मधून शाळा सोडून व्यवसाय करायचा, बाबा आपल्याला ठेकेदारीचा व्यवसाय करायचा म्हणून त्या कंपनी जॉईन केली. आणि 1-2 महिन्यातच मी सगळं आत्मसात केलं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला पुढे व्यवसायात उपयोगी येतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्यवसाय करताना चिकाटी फार महत्त्वाची, तुमची मेंटॅलिटी फार महत्त्वाची. तुमची मेंटॅलिटीच तुमची ताकद आहे. त्याच्यामुळं ह्या 2-3 गोष्टी जर तुम्ही सांभाळल्या तर व्यवसायात तुम्ही 100% यशस्वी होताल. आणि कुठला पण व्यवसाय करा, तुम्ही आता कॉलेजला आहेत ना, तुम्ही आतापासूनच ठरवायचं आपल्याला आता कॉलेज संपलं की आपल्याला हा व्यवसाय करायचा. आणि त्या व्यवसायाचं थोडं ज्ञान घ्यायचं. तिथे एखादं समजा तुम्हाला एखादा व्यवसाय आवडला तर तिथं जाऊन बसायचं. जरा कॉलेज सुटलं 1 तास, त्या माणसाला नाही सांगायचं की बाबा मला परत पुढे हे करायचं नाही, ते तुम्हाला येऊन नाही द्यायचं. त्याच्यामुळे आपलं तिथं जाऊन बसायचं, काय चाललंय कसं आहे त्या माणसाला, असं ह्या गोष्टी करीत राहायचं ऑटोमॅटिक. आणि नाही जमलं तुम्हाला कुठं तर पुढच्या वर्षी मी आहेच, मीच तुमच्याकडे येणार आहे. मला 1000-2000 लोकांना 100% आणि चांगला व्यवसाय, यशस्वी आणि अत्यंत सोपा व्यवसाय द्यायचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही काही जास्त काळजी करू नका. दीपक शेठ, आपण काय करतोय? उद्योजकता विकास केंद्र कोण पाहतंय का? म्हणजे तास होतात ना, तर यांना त्याच्या माध्यमातून काही स्किल्स देण्याचा प्रयत्न करतो, किंवा वेगवेगळ्या अँगलनं वेगवेगळ्या पद्धतीची स्किल्स. इथं पण स्किल इन्हान्समेंट प्रोग्राम फार व्यापक स्वरूपात देण्याचं काम करतो आहोत. घेणाऱ्यांच्या झोळ्या जरी फाटक्या असल्या तर देण्याचं काम आम्ही ताकदीनं करतो आहोत. तर हे जे स्किल्स आम्ही काहीतरी देतो आहोत, त्याच्यावर काहीतरी मुलांना विचारायचं आहे. तुम्ही स्किल्स वेगवेगळे, कोणीतरी मगाशी हात वर केला, स्किल्सवर कोणीतरी प्रश्न विचारत होता. स्किल्स तूच का? एक मिनिट, मोठ्यानं जरा. स्किल डेव्हलपमेंटवरती सध्या गाजावाजा चालू ना. ओके, हां, त्यांचं मत काय? अच्छा. म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे, एक मिनिट, की PMKVY पंतप्रधान कौशल्य विकास योजना नावाची एक योजना आहे. आणि त्यांनी खूप प्रोग्राम लॉन्च केलेले आहेत. आपल्या रयतनं कर्मवीर भाऊराव पाटलांपासूनच ही मोहीम आहे. आणि आपल्या इथं कर्मवीर मित्र प्रबोधिनीअंतर्गत आम्ही 28 वेगवेगळ्या प्रकारचे स्किल इन्हान्समेंट प्रोग्राम लॉन्च केलेले आहेत, की ज्याच्यात जे असेल त्यानं ते घ्यावं आणि स्किल घेऊन बाहेर पडावं. त्याचं म्हणणं असं आहे की आता अख्ख्या भारतामध्ये याचा गाजावाजा आहे. जपानसारखा देश जगात सर्वोच्च स्थानी पोहोचला, चायनानं स्वतःचा दबदबा निर्माण केला, आम्ही आत्ताच कुठेतरी जागे होतो. तर ह्या स्किल्सच्या अनुषंगानं आपले काय मतं असतील ती जरा थोडीशी सांगा. मी सांगतो तुम्हाला, विशेषतः मुलींनी याकडे लक्ष द्या. आपल्या देशातल्या ग्रामीण भागातल्या मुली, गरीब कुटुंबातल्या मुली, सोपी गोष्ट आहे, मेहंदी काढायचं या स्किल डेव्हलपमेंटमधून शिकली. परंतु आज हजारो लाखो मुली विमानाने प्रवास करतात, मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट शहरात जाऊन मेहंदी काढण्याचं काम करतात, मोठमोठ्या कार्यक्रमात. तसंच अरब राष्ट्रात समजा दुबई असं बाकीचे काय राष्ट्र, तिथं जाऊन सुद्धा मेहंदी काढतात आणि कोट्यवधी रुपये त्या मुलींना मिळायला मिळतात स्किल डेव्हलपमेंट. आता दुसरं एक सांगतो मुलांसाठी, मुलींसाठी पण त्याचा उपयोग आहे. माझा एक मित्र आहे रॉबर्ट नावाचा, तो केरळचा आहे, परंतु इथं मुंबईला 5 स्टार हॉटेल आपलं ताजमध्ये तो चायनीज शेफ आहे. त्याला पगार किती असेल सांगता येईल का तुम्हाला अंदाज? आपण असं काही पण सांगा किती पगार असेल त्याला? शेफचा पगार, शेफ आहे तो, चायनीज शेफ आहे. त्याला हॉटेलने एक सूट दिलेलं आहे कायमचं तिथं राहायला 5 स्टारलाच. त्याला सॅलरी किती असेल? किती? त्याला 15 लाख रुपये पगार आहे शेफला. ही त्याचं स्किल आहे. आणि आता मगाशी आपला आम्ही पंचायतचा विषय निघाला,
अमिताभ बच्चन त्याला फोन करते बा तू ड्युटीवर आहे का, त्यावेळेस ते चायनीज खायला 5 स्टार तिथे ह्याला जाते तर ताज. आणि असे बरेच त्याचे कस्टमर आहेत. आणि तो माझा मित्रही चांगला, आपल्या हॉटेलला पण येणार आहे आता दसरा झाल्यानंतर, त्यावेळेस तुम्हाला आम्ही आमंत्रण देतो आल्यानंतर. त्याचं पण आपण व्याख्यान घेऊया. त्याच्या हातचं खायला भेटेल ना. खायला किंवा तो त्याला इंग्लिश असते ती, मराठी हिंदी कमी येते, पण तो हिंदीतून तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करू शकतो. फार विचार माणूस आहे. म्हणजे जगह ऐसे बनाओ, लोगों ने आपकी दखल लेनी चाहिए. बऱ्याच गोष्टी बरेच लोक असे स्किलने पुढे गेलेले, एकदम शून्यातून पुढे गेले. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा आपल्या कर्जाची एक मुलगी बघा, गदादे म्हणून, ती रांगोळी एवढी बाहेर काढते. तर तिला मी बऱ्याच वेळा सांगितलं तू इथं कर्जच थांबू नको, तू बाहेर जा, पण ती जात नाही. ती जर बाहेर गेली ना तर तिचं सुद्धा फार नाव आहे. हो, प्रियंका गदादे म्हणून बोलतो. आपलेच विद्यार्थी. हो, आपल्या महाविद्यालय. आणि आपलं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला इथं आपलं दादा पाटील महाविद्यालय एवढं म्हणजे स्किलचा प्रोग्राम राबवतोय. मी बऱ्याच वेळा साहेब तोंडातून ऐकतो, बऱ्याच वेळा पेपरला बातम्या ऐकतो. तुम्ही त्याचे सुद्धा लाभ घेतला पाहिजे मुलींनी मुलांनी. आणि स्किल डेव्हलपमेंट, आपलं स्किल डेव्हलपमेंट केलीच पाहिजे 100%. दीपक शेटने आता प्रियांका गदादे या मुलीचं नाव सांगितलं. ती 3 वर्ष विद्यापीठ विनर असलेली मुलगी आहे. क्ले असो, चित्र असो, रांगोळी असो, कशात की नाही. त्याचबरोबरीनं स्वयंसिद्धामध्ये तिनं आपला जो प्रोजेक्ट प्रेझेंट केला स्वयंसिद्धामध्ये याचा, त्यामध्ये गांडूळखतचा, त्यामध्ये सुद्धा ती विनर ठरली. अत्यंत स्किलफुल मुलगी, अत्यंत कलावंत मुलगी. पण मी सांगितलं पेंटिंग तर त्या अशी काढते की तुमचं सुद्धा चित्र ते काढेल. आपल्या मुलांचे प्रॉब्लेम्स काय. दुसरा एक काळे नावाचा मुलगा तिच्याबरोबर, तुमच्याच कॉमर्सचा तो, यांना प्रसार. मी एवढं सांगितलं, आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांचा सगळ्यात मोठा विकनेस त्यांनी आपल्याजवळ न्यूनगंड, लाज आणि कसं काय नाही पुढे जाऊ. आणि ही ग्रामीण मानसिकता जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण उंचीवर पोहोचू शकतो. प्रियांकाच्या बाबतीत सुद्धा तसंच झालं. लास्ट इयर झाल्यानंतर ती पूर्ण बॅक फुटला गेली. मी खूपदा तिला निरोप दिलेले आहे, वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं ती येते, आपण बोलावल्यावरती मदत करायला येते. पण तुझ्या ह्या स्किलचा नव्या पिढीला वापर कर आणि तुझं स्किल जगात घेऊन जा, तर तुझी जग नोंद घे. आणि खरंच स्किलला खूप महत्त्व आहे. आपल्या महाविद्यालयात आपण ब्युटी अँड वेलनेस सारखा प्रोग्राम राबवतो, मुलींसाठीच आहे, की जागतिकीकरण आल्यानंतर विश्वसुंदरी स्पर्धा आहे. त्याच्यामागे फार मोठी मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. मार्केटिंग स्ट्रॅटेजी असे आहे की जे ब्युटी प्रॉडक्ट्स असतात ते खपवण्यासाठी त्यांना विश्वसुंदरी स्पर्धा घ्यायला, आणि त्याच्यानंतर प्रत्येकाला सुंदर राहायला दिसायला आवडतं, बरोबर. आणि मग हा ब्युटी अँड वेलनेसचा प्रोग्राम एवढा गाज हे झाला आहे. आज ग्रामीण भागातल्या छोट्यातल्या छोट्यात वाडीत तुम्ही छोट्याशा टपरीवर जरी गेलात तरी तुम्हाला फेअर अँड लवलीची 5 रुपयाची वाहनं पुढे भेटते. ही जागतिक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे, लक्षात घ्या व्यवसाय. ही स्ट्रॅटेजी तयार केली गेलेली आहे. किंवा फॅशन डिझायनिंगमध्ये आज क्रेज आहे. म्हणजे आपण या स्किल्स देणारे प्रोग्राम जर राबवतो आहोत या वेगवेगळ्या, की ज्याची आज गरज नाही, क्रेज आहे, मार्केट आहे. खेड्यातल्या खेड्यात पण मार्केट आहे. आज खेड्यातल्या खेड्यातली सामान्यातल्या सामान्य लेडी सुद्धा ॲग्रो करायला का होईना किमान पार्लरमध्ये जातेच. बाकी तुमचे पुढचे सोडा, क्रेज तयार झालेली आहे. आणि मग कॅश करायला शिकलं पाहिजे. आपण काय केलं पाहिजे, कॅश प्राप्त परिस्थितीत आपण ते कसं कॅश करतो. जसं त्यांनी कॅश केलं, मला स्टोन क्रशरची गरज आहे हे कळल्याबरोबर गरज लक्षात घेऊन त्यांनी कॅश केलं आणि त्याच्यात उडी घेतली, त्याच्यात ते केलं. हे कॅश करायचं तुम्ही शिकलं. आणखी कुणाला काही प्रश्न आहेत का? येस बा, नाव सांग. सिद्धी बोल. सर, काही काही विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यांना व्यवसाय चालू करायचा असतो, पण घरच्यांचा सपोर्ट नसतो. कधी कधी विरोध करतात. मग तुम्हाला तसं कोणी इन्स्पिरेशन होतं का, किंवा तुम्हाला कोणी घरच्यांनी सपोर्ट केला? नाही, मला तर घरच्यांचं असं होतं की तू नोकरी कर, तू व्यवसायात पडूच नको. मला मी सांगितलं मागच्या वेळेस, त्यातले विद्यार्थी होते नाही माहीत नाही. मला वाटलं मी एकदा 12वीत असताना कंडक्टरची परीक्षा द्यायला मी पेपरला गेलो. माझ्या गावातले एक मित्र होते आणि विशेष म्हणजे माझा इथं नंबर आला, त्यांचा शेजारी बेंच आला आणि मला त्या पेपरमध्ये जवळजवळ 80-90% येत होतं. परंतु मी काही प्रश्नाचं उत्तर दिलं.
कारण की मला पुढे जाऊन व्यवसायच करायचा होता. आणि माझे जोडीदार ते माझं सगळं पाहून पास झाले. मी बरंच त्यांना मदत केली. ते कंडक्टर पण झाले. योगायोगाने असं झालं ते माझ्याकडेच कामाला गवंडी म्हणून काम करत होते आणि त्या दिवशी त्यांना ऑफर आली. ते अजून पण माझ्याकडे कधीतरी 2-3 महिन्यातून एकदा येते आणि ही चर्चा आमची निघते. त्याच्यामुळं आपल्याला जर व्यवसाय करायचा असेल तर आपण व्यवसायच करायचा आणि आतापासूनच. आणि तुम्हाला एक सांगतो की जे काय करायचं तुम्ही ह्या वयातच करू शकता. कारण की शेवट जो असतो तो फक्त पिक्चरमध्ये चांगला असतो. रिअल लाईफमध्ये शेवट कधीच चांगला नसतो. त्याच्यामुळे जे काय करायचं ते आता ह्या वयातच तुम्ही सुरुवात करा. मार्गदर्शन घ्या. आमच्यासारख्याचं मार्गदर्शन घ्या. तुम्हाला कधी पण कुणाला पण काय करायचं असेल तर मला विचारा. मी तुम्हाला सांगेन. बाकीचं तुम्हाला समजा सरकारी योजना पाहिजे असेल त्याच्याबद्दल पण सांगेल मी तुम्हाला. परंतु तुम्हाला जर व्यवसायच करायचा तर घरच्यांचं ऐकू नका. नोकरीकडे जाऊ नका. कारण आपण म्हणतो व्यवसायात खूप स्ट्रगल आहे. नोकरीत किती स्ट्रगल आहे ते आम्ही पाहतो. आमचे मित्र क्लास 1 क्लास 2 IAS साहेबांना माहिती सगळं आम्ही जात असतो अजून म्हणते. त्यांना पण भरपूर त्रास आहे. त्यांना असं वाटतं आहे ही व्यवसायातच जायला पाहिजे आणि आपल्याला काय वाटतं आपण अधिकारी व्हायला पाहिजे. असं काही नाही. स्ट्रगल हे सगळीकडेच. अगदी बरोबर. त्याच्यामुळं कष्ट करायची तयारी ठेवायची आणि पुढे जायचं. संघर्ष जितना बडा होगा जीत उतनी बडी होगी. आणि असं पण कधी समजायचं नाही की आता ही मला जमल का, त्यांनी केले लय आवड दिसते मला जमल का. परमेश्वराने प्रत्येकाला एक नंबर बनण्याची शक्ती दिली. आणि त्या गोष्टीचं तुम्ही काय लक्षात ठेवायची पण नाही हे आपल्याला जमणारच. येस. फक्त सुरुवात करताना हळूहळू करायची. एकदम उडी मारायची. म्हणजे त्यांनी 2 रहस्य सांगितली की जगामध्ये अशक्य कुठलीच गोष्ट नाही. संघर्ष सगळीकडे आहे. नोकरीत पण संघर्ष आहे. पावला पावलावर आहे. व्यवसायात पण संघर्ष आहे. पावला पावलावर आहे. कौटुंबिक संसारात पण संघर्ष असतो. पावला पावलावर आहे. संघर्ष हा असतोच आणि तो पेलण्याची आणि झेलण्याची क्षमता जो ठेवतो तो पुढे जातो आणि त्याचा जो म्हणजे कोलमडतो तो मागे पडतो. आणि दुसरं महत्त्वाचं त्यांनी सांगताना असं म्हटलेलं आहे की व्यवसाय कुठलाही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असा नसतो. सगळेच व्यवसाय चांगले आहेत. फक्त आपल्याला कुठल्या व्यवसायामध्ये यश मिळू शकतं हे स्वतःला ओळखणं आणि त्या व्यवसायाची त्या परिसराची गरज याच्या बाबतीत आपल्याला काय सांगता येईल. म्हणजे समजा एखादं हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलचा अवतीभोवतीचा परिसर आहे बरोबर. आणि तिथं मी भाजीपाल्याचं दुकान जर टाकायला बसलो तर चालेल का. नाही ना चालणार. तिथं चहाचं किंवा नाश्त्याचं हॉटेल चालणार. हा म्हणजे व्यवसाय कुठे चालू शकतो कसा चालू शकतो त्याच्या बाबतीत थोडं सांगा. व्यवसाय हा समजा बघा एखादं हॉस्पिटल मोठं तिथं तुम्ही आता मेडिकल स्टोअरचं त्या हॉस्पिटलचंच असतं. तिथं तुम्ही चहाचं हॉटेल टाकू शकता. तिथं तुम्ही नाश्त्याचं हॉटेल चालू शकता. तसंच आता तुम्हाला भाजीपाल्याचा गाडा लावायचा आहे. जर तुम्हाला भाजीपालाच विकायचा असेल ना तर तुम्ही घरी बोली जाऊन पण भाजीपाला देऊ शकता. त्याला फक्त एकच नाव द्यायचं की माझा सेंद्रिय भाजीपाला आणि देताना सेंद्रिय द्यायचा. कुठलाही व्यवसाय करताना 100% इमानदारी ठेवायची. आता आम्ही हॉटेल चालवतो आजपर्यंत 1.5-2 वर्ष झाली. 1 किलोही पनीर आम्ही बाहेरून देतो. कारण पनीर तुम्हाला मी सांगतो पनीरचा हिशोब. पनीर बनवायला का आम्ही हॉटेलवर पनीर बनवतो आपल्या घरच्या दुधाचं. पनीर बनवायला आपल्याला गॅस त्या आचार्याची समजा मजुरी थोडी तेवढं 1 तासाची अर्धा तासाची सगळा हिशोब जर केला तर 320 रुपये खर्च येतो पनीर बनवायला. आणि मार्केटमध्ये 250 रुपये किलो पनीर मिळते. आता बघा काय असेल त्या पनीरमध्ये. पण आपण आपला व्यवसाय करताना पैसे मिळवायचे परंतु इमानदारीने करायचा. आपली तत्व सोडायची नाही आणि आपल्या ह्याच्यामुळं कुणाच्या जीवनाशी आपण खेळायचं. क्वालिटीला आणि याला महत्व द्यायचं. म्हणजे क्वालिटीशी तडजोड नाही बरोबर केलीच नाही पाहिजे. गोपनीय गोष्ट आम्हाला जर सांगितली तर हॉटेलमध्ये मार्जिन किती असतो. हॉटेलमध्ये मार्जिन जरा आपण पूर्ण आता माझं काय एवढं लक्ष देणं होत नाही. मला ते व्यवसाय केला मी फार मोठा 4-5 कोटी रुपये गुंतवणूक केली परंतु मला काही तो व्यवसाय आता आवडत नाही. कारण काय झाले हॉटेलमध्ये जर आपण स्वतः लक्ष दिलं जर आपण 13-14 तास जर थांबलो तर हॉटेलमध्ये मार्जिन 60% मार्जिन. हल्ली तर ती क्रेज खूप आली. जो उठतो तो सुटतो हॉटेलच टाकतो. आणि बघा ना तुम्ही आता माझं हॉटेल झाल्यानंतर
कर्जतला 10 हॉटेल झाली, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. त्यातली 7-8 बंद पडली. नाही एवढी जर हॉटेल झाली तर लोक घरात जेवणच बनवायचं बंद करतील. नाही जेवत नाही लोक आपल्याला जास्त. पण क्वालिटीशी तडजोड क्वालिटीशी तडजोड करू नका. आणि व्यवसाय कुठलाही करा, पैसेच मिळतात, 2 रुपये कमी मिळतील, पण इमानदारीने करा, तुम्हाला भविष्यात कधीच अडचण येणार नाही. येस. आणखी कुणाला काही प्रश्न आहेत का? बस बाळा, मुलं बोलायला लागली बरं का? सध्या मुलं बोलायला लागली. मी सांगतो तुझ्या विश्वनाथ TY.com. तुम्ही ज्यावेळेस व्यवसाय टाकला त्यावेळेस काही सोशल मीडिया वगैरे काही नव्हतं. बरोबर. तुम्ही जाहिरात कशी केली तुमच्या व्यवसायाची? नाही, त्यावेळेस कसं आहे तुम्हाला सांगतो की ह्या ठेकेदारीच्या कॉन्ट्रॅक्टच्या व्यवसायाला जाहिरात आली. त्याच्यानंतर मी स्टोन क्रशर टाकला, त्यावेळेस मला लय अडचण आली जाहिरातीची. परंतु मी तुम्हाला सांगतो, करमाळ्यातली 120 गावं आणि आपल्या कर्जतची 60 गावं, मी प्रत्येक गावात जाऊन आलो. प्रत्येक गावात मी माझं ती कार्ड दिलं, माझ्या त्या हे दिल्या खडीचे क्वालिटीबद्दल सगळी माहिती दिली. आणि प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला भेटायचं मी. ते आपले जे सेंटरिंगचे मिस्त्री असतील ना त्यांना भेटायचं, त्यांना थोडंफार कमिशन कबूल करायचं. बाबा 2000 रुपये प्रासने टाकायचं असतो, त्यातले 100 रुपये प्रास मागं तुम्हाला द्यायचं. अशी स्ट्रॅटेजी वापरायची व्यवसाय, कुठलाही व्यवसाय. आता हॉटेलला तर हॉटेलला आम्ही आता एक इन्फ्लुएन्सर नेमणार आहे. हॉटेल सध्या थोडं एकदम शांत आहे, कारण आमचं पण लक्ष नाही. परंतु आता दसरा झाल्यानंतर हॉटेल पण आम्ही असं करणार की बाबा ते संदीप हॉटेल वगैरे काही चालते पुण्याची नगरची, तसं आम्ही चालवणार म्हणजे चालवणार. आम्ही तीच माणसाच्या शोधात आहे सध्या. त्याच्यामुळे व्यवसाय कुठला बुडत नाही, थोडं अप अँड डाऊन असतंच. मी तुम्हाला अमिताभ बच्चनची स्टोरी सांगितली, एवढ्या मोठ्या माणसाला अडचण आली, आपण तर काय. त्याच्यामुळे व्यवसायात लईच अडचण येते. म्हणून तुम्ही असं समजू नका की व्यवसायात नाही करायचा. आपली कुठेतरी 5-25 हजार रुपये पगाराची नोकरी करायची, ही तुम्ही डोक्यातून काढून टाका. प्रश्न हात काहीतरी केला म्हणून मला असं वाटलं होतं की बाबा 100 प्रश्न तुमच्यातूनच येतील, पण एक काय 3-4च प्रश्न आले. नाही अहो आत्ता बोलायला लागले ते, म्हणून मला वातावरण करावं लागलं ना. मग माझं नाव कनाडी सिद्धार्थ, मी FORM करते. तर तुमच्या वडील नोकरीच करा, बिझनेस का नको असं? त्यावेळेस कसं होतं, व्यवसायाला फार मोठं भांडवल लागतं आणि आमच्याकडे काही जास्त भांडवल नव्हतं. आणि आमच्या वडिलांकडून मी काय झालं होतं की बाबा आम्हाला शेती भरपूर आहे, ती शेती डेव्हलप केली त्यांनी. तर त्या काळात सगळी शेती पावसावर असायची अवलंबून, म्हणजे तोट्यात गेली. त्यांना पण फार त्रास झाला. त्याच्यामुळे ते म्हणायचे बाबा तू व्यवसाय नको पडून रिस्क आहे, आपलं नोकरी कर आणि आपल्याला भरपूर शेती आहे, सगळं घर आहे, तर तू आपलं नोकरी कर आणि आरामात राहा असं म्हणायचं. पण मला काय आरामात राहणं अजिबात शक्य वाटत नाही. मी तुम्हाला सांगतो दुपारी कधी झोपत नाही, साहेबांना माहिती. आणि 4:30ला म्हणजे 4:30ला उठतो. 4:30च्या पुढं मी झोपण्याचा प्रयत्न केला तरी मला झोप. आणि माणसाने प्रत्येकाने तुम्ही सुद्धा सगळ्यांनी असं ठरवायचं आतापासूनच की आपण कमीत कमी दिवसातून 12-13 तास काम करायचं. मग स्कूल असेल, कॉलेज असेल, तुमचा अभ्यास असेल ना, ते सोडून घरी मदत करायचं. थोडी मी भर टाकतो. खरं आहे, मराठी माणसाची मानसिकता म्हणजे नोकरी, एकेकाळी असं म्हटलं जायचं की बांधणा घरी लिहिणं, कुंड्या घरी दान आणि महारा घरी गाणं, ही आपली पारंपरिक संस्कृती. तिला छेद दिला इंग्रजांनी व्यवसाय उद्योग आणले, थोडं वातावरण बदललं, पण हे कॅश केलं मारवाडी, गुजराती, पंजाबी या लोकांनी. आणि हे त्यांचंच काम आहे, हे मराठी माणसाचं काम नाही, असा एक न्यूनगंड मराठी माणसाच्या मनात आहे. आणि आपण शॉर्टकट जास्त शोधतो. त्याच्यासाठी त्यांनी जे सांगितलेलं आहे, कष्ट करण्याची तयारी, चिकाटी, लाज सोडणं, आणि आपण कितीही त्रास झाला आणि अपयशी आलो तरी त्याच्यावर मात करून जाणं. मराठी माणूस लवकर या बाबतीमध्ये कोलमडतो. तसं ही परप्रांतातली माणसं कोलमडत नाही, ती सावरतात. आणि दुसरं आपली खेकडा प्रवृत्ती. तर यानं हॉटेल टाकलं ना, मग मी पण हॉटेलच त्याच्या पलीकडून टाकलं. मी त्याला पर्याय दुसरं टाकेल असं वाटत नाही. सगळे तेच, एकाने टपरी टाकले का 10-12 टपरीच टाकतात. मग एकमेकावर पूरक व्यवसाय येत नाही. आणि मराठी माणूस दुसऱ्याचे पाय खेचण्यामध्ये नेहमी अग्रेसर राहिलं. तसं ही परप्रांतातली माणसं एकमेकांना सपोर्टिंग चैन असते त्यांची, आणि म्हणून ते एकमेकाला सावरत पुढे नेतात. म्हणजे एक स्वीट मार्क आलं तर त्याच्या मागं 15 लोकांची टीम ते गुजरात तिकडून आणतात, राजस्थान, बनवणाऱ्यापासून तर वाटणाऱ्यापर्यंत. पहा तुम्ही टीम सपोर्टिंग कशी असते. आणि एक 5 वर्षांना असं आपल्याला कळतं की तिथं तो काउंटरला उभा असलेला काल परवाचा पोरगा आज त्यानं अमुक चौकात स्वीट मार्क.
ही पहा कशी चैन असते. मराठी माणूस नेमकं याच्या उलट जातो. हा भाग. आणि दुसरं धाडस नावाची गोष्ट. या बाबतीत त्यांनी सांगितलं डेअरिंग. व्यवसायात जर डेअरिंग नसेल, डेअरिंग शिवाय व्यवसाय सक्सेस नाही होऊ शकत. आणि हा कच खातो. मग त्याला शॉर्टकट कोणता? नोकरी. आणि पहिल्यापासून आमच्या मनात इंग्रजांनी भिनवलेलं आहे नोकरी. नोकरी एका नोकरी तुम्ही छोटी आहे का, असं ते सगळं आहे. आणि मग व्यवसायाकडे जाण्यासाठी लागणार डेअरिंग, व्यवसायाकडे जाण्यासाठी लागणार पेशन्स, व्यवसायाकडे जाण्यासाठी लागणार म्हणजे आपली लाज नाही सोडून जात देणं आणि कितीही त्रास झाला तरी त्याला तोड देणं. इथं आपण कच खातो. आज 2 दिवस खूप चांगला धंदा झाला, खुश. तिसऱ्या दिवशी थोडा डाऊन झाला का तुला डाऊनच होतो, काय खरं नाही. आणि लवकर तो इतका अपसेट होतो तो पटकन त्याच्यातून बाहेर पडला. तसं ही माणसं काय करतात, एकाला दुसरं याच्यात अपयश आलं ना चलो बाजूला दुसरं. जसं यांनी स्टोन क्रशर लगेच त्यांनी पर्याय हॉटेलचा केला. हॉटेलमध्ये त्यांना लक्षात आलं की हे आपल्या याच्या जरी आता हा उभा केलेला सेट असला हे ठेवू, पण आपल्याला इथं जरा थोडंसं जरा अर्थ नाही. हा, मग यांनी लगेच पर्याय शोधतात. तसं ही माणसं पर्याय शोधतात आणि पुढे जातात, पर्याय शोधतात पुढे जातात. आणि कुठला तरी असा एक व्यवसाय त्यांना इतक्या उंचीवर घेऊन जातो, इतक्या उंचीवर जातो की बस त्यातला सक्सेस त्यांना म्हणजे पुरेसा पडतो आयुष्यामध्ये. नाही, तुम्ही कधी पण व्यवसाय करायचा, व्यवसायात आले तरी एक जिद्द ठेवायची. कारण आता मी मगाशी तुम्हाला त्यांनी सांगितलं ना, मीरा मुरातीला जगातल्या सगळ्या लोकांनी वेड्यात काढलं. 8,700 करोडची ऑफर ही बाई मुलगी, 36 वर्षाची मुलगी, ही धुडकावून लावती आणि टेस्ला सारख्या कंपनीची वापर. तिने टेस्लात नोकरी केली त्याच्या अगोदर बरं का, 1-1.5 वर्ष नोकरी पण केली. परंतु आज त्यांनी फेब्रुवारीत स्वतःची कंपनी स्थापन केली, थिंक मशीन म्हणून आहे. आता फेब्रुवारी 6 महिने झाले. ती कंपनीचा आज 24,000 कोटी रुपये टर्नओव्हर झाला आपल्याला. जिद्द असेल ना तर माणूस काही पण करू शकतो. प्रश्न नाव सांग. आता आजच्या तरुण पिढीने जर व्यवसाय केला, मी सांगितलं तसं इमानदारीने आणि चिकाटीने, आणि व्यवसाय करणं एवढं सोपं झालंय. आमच्या काळात त्यावेळेस मोबाईल नव्हता, आम्हाला कुठली जाहिरात करता येत नव्हती, प्रत्यक्ष फिरावं लागायचं गाड्या घेऊन. आता तुम्हाला इथं बसून तुमच्या व्यवसायाची जाहिरात करता येते. इथं बसून तुम्ही व्यवसायाला किती हे ते सर्च करू शकता. गुगल आहे, तुम्हाला युट्यूबवर सुद्धा भरपूर माहिती मिळते चांगल्या व्यवसायाची. त्याच्यामुळं व्यवसाय करण्याला काही अडचण नाही. आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर तर नक्कीच सगळ्या तरुणांनी काम. आज तुम्हाला मी सांगतो, माझ्या माहितीप्रमाणे आपल्या कर्जत तालुक्यातली 60-70 मुलं मुका फिरली. आणि मुलींचं काय होतं, ग्रॅज्युएशन झालं की घरच्यांनी लग्न करून द्यायचं. ह्या गोष्टी होण्यापेक्षा ग्रॅज्युएशन करता तुम्ही छोटासा घरी व्यवसाय केला पाहिजे. काही पण करू शकता तुम्ही घरी संध्याकाळी काही बनवू शकता, ब्रँड एखादी गोष्ट बनवू शकता, ती ऑनलाईन तुम्ही विकू शकता. सौंदर्य प्रसाधन येतं, तुम्हाला सांगतो हे फूड सेक्टरमध्ये काही पदार्थ येतात. आता आपल्या ग्रामीण भागातले पदार्थ शहरातल्या लोकांना एवढे आवडतात, ते मटण थाळी खायला पुण्याहून लोक येतील, तर तुम्ही त्यांना तिथं पण पाठवू शकता. म्हणजे मटण थाळीच नाही, पण काही वेगळं समजा आपल्याकडे ती मासवडी केली जाते, दुसरे काही पदार्थ हे तुम्ही घरी बसले 1,000-2,000 रुपये तुम्ही आरामशीर कमवू शकता. एवढा स्कोप व्यवसाय. आणि आपल्या देशाची अर्थव्यवस्था तर वाढणारच आहे, त्याच्यामुळे काय अडचण येणार. मावसा मी करण्याची रोहिणी करते. आता म्हणजे मला नाही का ऑनलाईन पद्धतीने बिझनेस चालू करते बरेच. आता डिजिटल मार्केटिंग झालं, नेटवर्क मार्केटिंग झालं, त्याच्याबद्दल काय म्हणायचं, करावं का नाही करावं? डिजिटल मार्केटिंगचा व्यवसायासाठी किती आणि कसा वापर केला पाहिजे? आणि नाही, तुम्ही डिजिटल मार्केटिंग केलं पाहिजे, परंतु तुम्ही स्वतःच प्रॉडक्ट तयार केलं पाहिजे. असं नाही की ट्रेडिंग करू नका. ट्रेडिंग मध्ये काय तुम्हाला फार कमी पैसे मिळतात. आता नेटवर्क मार्केटिंग म्हटलं ना, त्याच्यामध्ये बऱ्याच कंपन्या अशा निघालीत. आता ॲसोट झालं, वॅक्सॉन झालं, किंवा अशा नेटवर्क मार्केटिंगमध्ये बऱ्याच कंपन्या आहेत. आणि त्याच्यामध्ये ना बरेच लोक पुढे जातात आणि बऱ्याच लोकांची फसवणूक होती. मग त्याच्यामध्ये म्हणजे आपण जायचं नाही, तुम्ही त्यात जाऊच नका, अजिबात जाऊ नका. मी काय सांगतो, तुम्ही ट्रेडिंग करूच नका. तुम्ही स्वतःच एक छोटं प्रॉडक्ट बनवा, त्याची जाहिरात करा डिजिटल मार्केटिंग मध्ये, आणि ते प्रॉडक्ट विका. तुम्ही इथं बसून, तुम्हाला कोणाच्या घरी जायची गरज नाही, काय नाही. पण त्याच्यासाठी नाही का गाईड्स लागतात ना आपल्या मागे, म्हणजे आपल्याला कोणीतरी तुम्हाला गुगलवर काय पण माहिती मिळते, काही पण. हा ते आहे, पण ते प्रत्यक्षात बघण्याला आणि ऑनलाईन. आपण डिजिटल मार्केटिंगचा एक बुलेट कोर्स सुरू करूया.
सर आणि तुम्हाला एक सांगतो, आता आमच्या गावातला एक मुलगा आहे, एकदम म्हणजे त्याला आहे ना असं समजायचे लोक की बाबा हे काय खरं नाही. त्यांनी आता ते ह्याचं सौंदर्य प्रसाधनाचं सुरू केलं 1-1.5 वर्ष झालं. माझ्या माहितीप्रमाणे ह्या 1.5 वर्षात त्यांनी आमच्या गावात 25 लाख रुपयाचा बंगला बांधला. त्याला दुसरा काही इन्कम नाही, शेती थोडी, आणि तो आणि त्याची बायको ते करतात. आणि तो थोडं मला वाटतं ऑर्गॅनिक प्रॉडक्ट काढला. एवढा त्याला खप आहे फक्त त्याने ह्या मोबाईलच्या मार्केटिंग. आणि तुम्हाला आज एवढंही इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, युट्यूब आहे, फार मोठं साधन दिलेले तुम्हाला मिळालेले. आणि त्याचा वापर फक्त चांगला करा. आपली पोरं काय करतात, फक्त क्लिप बघण्यात, ते रील बघण्यात. वेब सिरीज तर बघूच नका. वेब सिरीज म्हणजे 100% खोटी गोष्ट. ते आपल्या मनावर बिंबवलं जातं. एका बाईची 4-4 लग्न त्या वेब सिरीज आपल्या मनावर किती त्याचा परिणाम होतो. त्याच्यामुळे ह्या वेब सिरीज वगैरे बघू नका. इतका वेळ जातो त्याच्यात. ते एक व्यसन आहे. एकदा सवय लागली की माणूस वर्ष वेब सिरीज. म्हणजे मग शेअर मार्केटिंग पण जे आहे त्याच्यामध्ये शेअरच्या पण लगेच नाही लागू नका. तुम्ही अगोदर थोडं पूर्ण प्रोडक्शन करा आपलं स्वतःच. म्हणजे माझं मत आहे बरं का. नाहीतर तुम्ही मला ह्याला कसं काय ह्याने आम्हाला सांगितलं. अगोदर छोटं प्रॉडक्ट करा तुम्ही तुमचं तयार, आणि ते प्रॉडक्ट विका. त्याचं मार्केटिंग करा, त्याचं लोकांना पटवून द्या. बाबा मी माझं ऑर्गॅनिक आहे, मी असं करते. त्याचे व्हिडिओ तयार करा बनवताना. बघा तुम्हाला 6 महिन्यात किती रिझल्ट. शेअर मार्केटिंग करा, ट्रेड करा. लय तुम्हाला जास्त अडचण आहे तर साहेब आहेत सांगा तुम्हाला. कधी पण विचार. पण त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. त्यातला जो इथिकल प्रकार आहे ना तो यूज करा. फॉरेन्स काय आहे ना ते फॉरेन्स मार्केट हे दर्ड्यात येणारा कार्यक्रम आहे. ते स्वप्न खूप मोठं दाखवतं, डाऊन करून टाकतो, मारून टाकतो तुम्हाला. दुसरं, टोटल नॉलेज असल्याशिवाय त्याच्यात उतरू नका. अर्धवट ज्ञानावर उतरला का डब्यात गेलाच. टोटल नॉलेज त्याचं, परफेक्ट नॉलेज. कोणतरी मुलगा विचारत हात केला होता कोणीवर नाही ना. या लाईन मध्ये कोण आहे का? येस. मुली भविष्यात चांगले व्यवसाय होतील. सगळे मुलींचेच प्रश्न आहेत. खरं सांगतो मी तुम्हाला. मला पण 2 मुली. मी व्यवसाय करताना मला मुलींची एवढी, पहिल्या मोठ्या मुलीची पण एवढी मदत व्हायची की माझं अकाउंट सगळं ते बघायचं. आता दुसरी मुलगी पण माझ्या साहेबांना माहिती आहे, साहेब घरी तिने हे केलं, बायो इंजिनिअरिंग केलं. आणि आता सिम्बॉयसिसला ऑनलाईन हे करते, MBA करते. ती पण एवढी मला मदत करते व्यवसायात. आणि एकदम चिकटीने आपण सांगितलं नाही हे असं आज एवढं. उलट मुली आणि महिला जास्त चिकटी. एकदम माझं नाव तुम्ही सांगितलं की तुम्ही तुमचं स्टोन क्रेशर चालू केलं. तुम्ही तिथंच का चालू केलं? नाही, तो एक योगायोग होता. हे आपल्या कर्जतची माझी सरपंच होते नामदेवांना नलोडे म्हणून. ते आपल्या जागा घेणे विक्रीचे व्यवसाय करतात. ते ज्यावेळेस असं झालं त्यावेळेस मी त्यांना म्हणलं मग आपल्याला स्टोन क्रेशर चालू करायचं. मग त्यांनी मला तिथं ती जागा दाखवली. आता तू पण तिथलीच आहे, तुला माहित असं. मग तिथं जागा घेतल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं. नंतर आम्ही 6 महिन्यात व्यवसाय चालू केला. म्हणजे तुम्हाला सांगतो साहेब, मी 18 वर्ष तिथे व्यवसाय केला, अजून पण तिथे जातो. 18 वर्षात सिंगल माणसाने माझ्या तक्रार केली किंवा कोणी त्या 2-3 गावातल्या एका तिच्या गावकऱ्यांसाठी टाळ्या वाजवा. सिंगल माणसाने खडी फुकट माहिती नाही. फक्त येणार इतकी माणसं प्रामाणिक येणार, शेत आम्हाला एवढं लागतं, थोडा रेट कमी करा. आता आम्ही अगोदर ठरवलं होतं ह्या 2-3 गावाच्या लोकांना कमी रेटने मटेरियल द्यायचं. त्याच्यामुळे त्याचा आम्हाला फायदा. मग तिथं मी शेती जास्त घेत गेलो. 130 एकर जागा घेतली मी तिथं. आणि असं काय ठरवलं नव्हतं इथंच, पण ती योगायोगाने मिळाली. म्हणजे माझं नशीब चांगलं, परमेश्वराने ठरलं असं बाबा तुला चांगल्या ठिकाणी न्यायचं म्हणून मिळाली. आणि तिथं सुपीक जमीन असून आहे ना, स्टोन क्रशरला तशी जमीन पण लागते. आपल्या तालुक्यात भरपूर स्पॉट आहे. माल कसा निघाला पाहिजे. परत आलेच व्यवसाय अशा ठिकाणी करावा जिथं ते प्रॉडक्ट विकेल किंवा निर्माण होईल. राईट. तुला काय काय विचारायचं? त्याला विचारायचं. पार्टनरशिप करावी की नाही करावी व्यवसायामध्ये? पार्टनरशिप काय अडचण नाही केली तर, पण शक्यतो पार्टनरशिप करू. छोटा व्यवसाय करा पण स्वतःचाच करा. आणि पार्टनरशिप जर करायची असेल तर फारच पेशन्स ठेवावं लागतील. काही गोष्टी लक्षात येऊन पुन्हा लक्ष दिल्यासारखं करावं लागतं. त्याच्यापेक्षा पार्टनरशिप न केलेलीच चांगली. मस्त, चांगला प्रश्न. दोस्त दोस्त ना राहा असं होतं नंतर.
त्याच्यामुळे मला ते ऑफर देतात म्हटलं नाही तुम्हाला ऑफर नाही, परंतु रिटायरमेंट नंतर तुम्हाला व्यवसायातच जाणार आहे. येणारच तुम्ही पाहा. आहे का कोणी? खूप छान चर्चा झाली. आवडली का? काही प्रेरणा घेतली का? धडा घेतला का? तुमच्याकडून 10 जरी व्यावसायिक उद्या तयार झाले तरी आज 10 नाही, यातले सगळेच व्यवसाय झाले. व्हेरी गुड. हा पॉझिटिव्हनेस जो आहे ना आयुष्यातल्या सक्सेस मंत्रातला आणखी एक मंत्र. काय? पॉझिटिव्हनेस. कुठल्याही गोष्टीकडे पॉझिटिव्ह पाहायला शिका. मी 10 म्हटलं पण ते म्हणतात सगळेच होईल. ते त्यांनी जी मंत्र सांगितलेले आहे ते मंत्र घेऊन जर आपण छोट्यातून मोठं होण्याचं स्वप्न पाहिलं तर 100% होईल. पण मेंदूला चालना द्या. चावी फिरवा जरा. चावी द्या. काय होऊ शकेल, कसं होऊ शकेल, करू शकेल का नाही. आणि डिजिटल मार्केटिंगचा जमाना आहे. विषय आला म्हणून फक्त एक बुलेट कोर्स आपल्याकडे लॉन्च करून टाकूया. म्हणजे त्यांना डिजिटल मार्केटिंगचं पण स्किल देण्यासाठी आपल्याला काही करता येऊ शकेल. छान चर्चा झाली. काही अखेरचा संदेश एक आमच्या नव्या पिढीला आपण द्यावा. तुला काही बोलायचं पण हा तू सांगून झाला आता बँक फिक्स. ओके. आता अखेरचा संदेश तर मी तसं तुम्हाला सांगितलंच आहे की कुठल्याही व्यवसायात आपला व्यवसाय इमानदारीने करा. 100% तुम्हाला अपयश येणार नाही. आणि खचून जाऊ नका. जरी अपयश आलं खचून जाऊ नका. ह्याच्यात कसा मार्ग काढायचा ते ठरवा आणि तुम्ही व्यवसायात 100% यशस्वी व्हाल. पुढच्या तुमच्या भावी वाटचालीसाठी माझ्या परिवाराकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि कधी पण काही पण मदत लागली तर मला सांगा. मी तुमच्यासाठी कधी पण उभा राहायला तयार आहे. कारण मला आवडतं. माझ्याकडे आज पण आहे ना 1-2 तरी असेल माझ्या मित्राची मुलं कोणी येऊन बसतं शेतात असं करायचं तसं करायचं. म्हणजे मी त्यांना 100% चांगलं मार्गदर्शन करत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला पण कुणाला पण काही मदत लागली तर कधी पण सांगा. 100% आम्ही तुमच्यासाठी उभा राहू. खूप छान चर्चा.